इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह
यांच्या स्मरणार्थ ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली आहे। या कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा या देहाची महती सांगणारा, म्हणजे जोपर्यंत देह आहे काय करायला पाहिजे आपण त्याची महती सांगणारा हा अभंग निवडला। अभंग असा आहे, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। हा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा, किंबहुना त्यांची जी त्या अभंगाच्या पाठीमागे जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे मला अर्थ सांगता यावा, यासाठी तुकोबाराय ज्यांना मानायचे त्या सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराजांचा मी दास आहे, त्यांचं स्मरण करतो आहे। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण सदाचे, दुसरे चरण सदाचे, दुसरे चरण सदाचे, दानच्या कृपालाने कथेदारी सारो, कृपालाने कथेदारी सारो, कृपालाने कथेदारी सारो, कृपालाने कथेदारी सारो, बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका। कीर्तनाच्या प्रारंभी दोन सूचना आणि विनंती आहे। गायनाच्या विनंती अगोदरच केली तरी पण अंगणी जाती एकमेकांच्या पाया पडतात, पंढरीच्या भक्ता नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, एकमेकांच्या पाया पडाव हा नियम आहे। तुम्ही जर एवढ्याने माझ्या पाया पडलं तर मी एवढ्यांच्या पाया पडू शकणार नाही, आणि मी ज्ञानोबारायला शब्द दिलाय की जर कोणी माझ्या पाया पडलं तर मी त्याच्या पाया पडेल, आणि पाया जर नाही पडलो तर एक वेळेस मी जेवण घेणार नाही, कारण मी ज्ञानदास असा शब्द माझ्या नावाच्या मागे लावला आहे। मी माऊलींचा दास आहे, माऊली असं म्हणतात 13व्या अध्यायामध्ये, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुकाशी नोहावी शेची लोका, तेत सत्काराची के गोठी, के आद्रेशी दिल भेटी मरणेशी साठी नमस्कारिता, माझा भक्त माझा दास माझा शिष्य तोच होऊ शकतो ज्याला पूजा केलेली आवडत नाही, ज्याला माणसं केलेली आवडत नाही, आणि कुणी जर पाया पडलं तर त्याला मरण यातना झाल्या पाहिजेत, म्हणून माझ्या पाया पडू नका। दुसरी विनंती आहे, लांब लांब बसला सगळं मोकळे पुढे, सर्वनाचे मिसे बैसावे येवणे, साम्राज्य भुवने सुखे नांदे, नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायच्या अनुषंगाने सांगितले, सर्वण करण्याच्या अनुषंगाने जवळ बसा कीर्तन करण्याच्या, एकमेकाचे चेहरे आपल्याला दिसावेत, भरपूर जागा आहे तिकडे। इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाणे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। त्या 4 चरणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे, इहलोकीचा म्हणजे या लोकातला धन्य आहोत की आम्ही जन्माला आलो, आम्हाला मनुष्य देह मिळाला आहे, आणि पांडुरंगाचे विठुरायाचे दास आम्ही झालो। जगद्गुरु तुकोबाराय समजा, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। सरळ सरळ 2 चरणाचा अभंग असा जरी असला तर सोडवतो वेळेस आपल्याला थोडंसं खोलात जायचं आहे। आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याला ही जी साधनं आपल्याला मिळालीत ना, आता साधनं कोणती त्या चरणात गेल्यानंतर आपण पाहू, आणि त्याच्याने आम्ही सतचित आनंदी होऊन जीवन जगू, आनंदाने जाऊ, सुखाने शब्द वापरला, आनंदाने वापरला। तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी, आणि या प्रकारे जर आम्ही वागलो तर स्वर्ग आमच्या पायाला येईल, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही पुढे राहू, म्हणजे पाय त्याला तुडून पुढे जाऊ, असा सरळ सरळ अर्थ आहे विठ्ठला। इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, खूप सुंदर अभंग आहे।
मानवी जीवनाच्या या देहाची महती सांगणारा. एकदा देह निघून गेला की त्यांनी काही जरी प्रयत्न केला मी फलाना करेन नुसताना करेन तर करू शकणार नाही. मौलिक कमी द्या बरं का, काही फायदा नाही. पण आता देह निघून गेला की संपला. आता काही लोकांना विश्वासच नसतो, मरेपर्यंत त्याला असं वाटतं की मी मरणारच नाही, जगणारच आहे, आणि त्या पद्धतीने माणसं ओढत राहतात पुढे, म्हणून देहाची महती कळत नाही. इहलोकीचा म्हणजे या लोकाचा काय म्हणतो आपण, हा माणूस म्हणजे काय की याच्यापेक्षा आणखी जास्त असल्याशिवाय आपण हा म्हणत नाही ना, एकापेक्षा जास्त पाहिजे काहीतरी. ही शेती आमची ही आहे, ही आमची आहे म्हणजे काय, याच्या आजूबाजूला आणखी दुसऱ्या कोणाच्या तरी येतात. इहलोकीचा म्हणजे काय, या लोकापेक्षा आणखी कुठले तरी लोक असणार आहेत. आता आपल्याला विज्ञानाला शोध लागला, चंद्रलोक आपण शोधू लागलो की तिथं माणसं आहेत का, वस्ती आहेत का, बरोबर. त्याच्यानंतर आपण मंगळाचा शोध घेऊ लागलो आपण, तिथं लोक आहेत का. 3 लोक तरी आपल्याला कळालेत, चंद्र आणि मंगळ. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये किंवा संतांनी सांगितलं की 14 भुवन आहेत, 14. मागा बाळपणे श्रीपती जय एक वेळ खादली होती माती, ते कोपून आहे सुधा हाती धरिला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे, 14 ही भुवने सावकासे दाविली तिये. लहानपणी कृष्णाने माती खाल्ली होती, आईने सांगितलं उघड तोंड, उघड तू माती खाल्लास. नाही नाही म्हणत भेने भेने जैसे भीत भीत आ केला, आणि काय दाखवलं, 14 भुवनं दाखवली आईला, 14 भुवनं. लक्षात आलं. त्या 14 मधलं कुठलं मागतात तो कोबार आहे, इहलोकीचा हा देह. आम्हाला नको स्वर्ग, आम्हाला नको पाताळ, आम्हाला नको वैकुंठ, आम्हाला चंद्रलोक नको, इंद्रलोक नको, सूर्यलोक नको, ध्रुवलोक नको. काय दे, हा मनुष्य दे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. हा देह म्हणजे तुम्हा आम्हाला मिळालेला देह. काय असं असेल ह्या देहामध्ये, पृथ्वी तलावर दुसरा देह आहे कोणता. पृथ्वी तलावर इतके देह आहेत, वाघ आहे, हत्ती आहे, अजगर आहे, मगर आहे, सिंह आहे, कुत्रे आहेत, मांजर आहेत, प्रचंड आहेत. आणि आमच्यापेक्षा प्रचंड शक्तिशाली सुद्धा आहेत बघा. लक्षात आलं का. विठाला पेक्षा बलशाली प्राणी आहेत भरपूर, पण तुकोबार तो देह मागत नाहीत. का मागत नाहीत, काय करा, आपल्यापेक्षा मोठी मोठी तोंड आहेत त्यांची, पण बोलताच येत नाही त्यांना, रामकृष्णारी म्हणता येत नाही. त्यांचे पाय हात आपल्यापेक्षा मोठे मोठे आहेत, पण त्यांना टाळी वाजून रामकृष्णारी म्हणता येत नाही. एखादा वानर जर मंदिरामध्ये गेला आणि दर्शन घेऊन परत निघाला, आपण त्याचा व्हिडिओ काढतो. आता व्हिडिओ फिरतोय ना सध्या मंत्राच्या नावावर. एखादा वानर जर तिथे गेलं नुसतं दर्शन घेऊन बाहेर आला, आपण ते कौतुक करतो सगळं, पण माणूस जर मंदिरात जाऊन आला तर त्याचा व्हिडिओ नाही फिरत. कारण अपेक्षाच्या या देहाकडून, याचे हात त्याच्यासाठीच आहेत, याचे डोळे त्यासाठीच आहेत, त्याचे पाय त्यासाठीच ही अपेक्षा आहे. पण ज्याच्याकडून अपेक्षा नाही असा तिथे जातोय. म्हणून तुकोबाराय काय म्हणाले, इहलोकीचा हा देह, हा म्हणजे मनुष्याचा देह, माणसाचा देह. काय झालंय, आपल्याकडे लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, व्यक्ती वाढलेत, माणसांची संख्या कमी झाली. माणूस म्हणजे ज्याला जगता आलं ना, त्याला आनंद वेगळ्याने शोधावा लागत नाही. मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सद्विवेक बुद्धीनं वागणारा, त्याचं नाव आहे माणूस. आता आपण विचार करून बघा, आम्ही सगळेच माणसं आहोत का. आणि जर सगळेच माणसं आहोत तर चोऱ्या कोण करते, बलात्कार कोण करते, खून कोण करते, भांडणं कोण करते, माणसाला मारामाऱ्या कोण करते, माणूसच करतो ना. तरी त्याला माणूस म्हणायचं आपण. मा म्हणजे मात्रतन वागणारा, प्रेमाने वागणारा, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्याने वागणारा. हे की नाही सांगा बरं. सगळी जर ही माणसं एवढं माणसासारखं वागू लागली तर किती चांगलं होईल. आणि वागत नाहीत म्हणून कीर्तन प्रवचन आहेत, वागावीत म्हणून. आता कशी वागावीत, अनेकांचे आईवडील वारले असतील, कित्येकांचे आईवडील वारले असतील. विठाला विठाला अनेकांचे आईवडील वारले असतील. किती लोक कीर्तन करतात वडिलांची आठवण म्हणून, आईची आठवण म्हणून. अशोकराव, सुभाषराव किंवा काय कांता, लता, हे जे बघी मुली येतात त्यांच्या, असे काही लोकच पुढे येणारे आहेत. त्याला खऱ्या अर्थानं देह मिळाला आहे, इहलोकीचा हा देह. कारण कळालं त्यांना की जीवन काय आहे. आपल्याला माणसाचा देह मिळालेला आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झाल. देवाला इच्छा व्यक्त करावी. कुठले देव हो, पटकन पटकन उभा करा माऊली, इकडे येणं जागा. लेकरांना हे करू नका जास्त. माणसाला देह मिळाला याचं महत्व कळालं नाही, पण स्वर्गीय इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. 14 भुवनामध्ये जिथे जिथे देव आहेत ते हे मनुष्य लोकाचा देह मागतात, मनुष्य लेखाचे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्मामा.
स्वर्गातले अमर लोक म्हणतात की मृत्यू लोकामध्ये पाठवा. कुणाला मागतात? भगवंताला, विष्णू भगवंताकडे विनंती करतात, कारण जन्म देणं पाठवणं हा त्यांचा अधिकार आहे. 33 कोटी लोक देव जरी झाले तर त्यांना इच्छेप्रमाणे येता येत नाही कुठे, त्यांना भगवंताची परवानगी लागते. समजा एखादा अधिकारी आहे, कर्मचारी आहे, त्याला जर समजा तिकडं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून इकडे यायचं असेल ना, तर वरिष्ठाची परवानगी घ्यावी लागते, आम्हाला मुख्यालय सोडायला परवानगी द्या म्हणून. तर ह्या 14 गुणातल्या लोकांना परवानगी लागते आम्हाला मनुष्य देहात जायला, आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर मग येतात, त्यांचं कायदेशीर कारवाईला पात्र व्हावं लागतं. आलं लक्षात? इहलोकीचा हा देह. मला फक्त पुन्हा पुन्हा तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या देहाची महती आपल्याला कळावी, याच्यापेक्षा वेगळं काही सांगायचं नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. देवाने इच्छा व्यक्त केली. अहो अभंगात सांगितलं, पण प्रत्यक्षात देवाने इच्छा व्यक्त केली का आणि त्यांना देह मिळाला का? 1-2 उदाहरणं बघू आपण. प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार आहेत, स्वतः विष्णू आहेत. प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, पृथ्वीवर आले. मग तुम्ही म्हणा की देव लोकांनी पृथ्वीवरून केलं काय असं की आम्ही करू शकत नाही? मला असं वाटतं कदाचित आम्ही सुद्धा देव असू बरं का, काय सांगा माहीत नाही. आणि देवाला मागितलं असेल की आम्हाला मनुष्य लोकांमध्ये पाठव म्हणून, आपल्याला देव मिळाला असेल. हा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, आम्हाला हा जन्म मिळाला असेल. स्वर्गातले काय म्हणतात? अमर असणारे मृत्यूलोकामध्ये पाठव. आणि इथलं काय म्हणतं? मेलेलं बरं. बघा तुम्ही ऐकून आत्महत्या करणारे काही कमी आहेत का? रोज पेपर काढा. आमच्या औरंगाबाद विभागामध्ये, मराठवाडा विभागामध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये तर दररोज 1-2 बातम्या असतात. ह्यांनी आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्या केली, पेपरला बातम्या असतातच. का बरं? आणि ते म्हणतात ते काही वेळे आहेत का स्वर्गातले की आम्हाला खाली पाठव म्हणतात, इथलं म्हणतं मेलेलं बरं? कारण महत्वच कळलं नाही या देहाचं. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाय. प्रभू रामचंद्र हे महाविष्णूचा अवतार आहेत, अवतार घेतला. ठीक आहे, मनुष्य रूपाला आले. काय केलं हो मग जे आम्ही करू शकत नाही? काय केलं हो त्यांनी? प्रभू रामचंद्रांनी सावत्राईनं आज्ञा दिली. सावत्राईनं काय? 14 वर्ष वनवासाला जा. सावत्राईनं. माझं परभणी जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं आणि कीर्तन संपल्यानंतर मी कीर्तनात पाया पडू नका असं पूर्वी सांगितलेलं असतं. एक म्हातारी वाकत वाकत माझ्याकडे आली. मी तिला म्हणाल, आई थांबा थांबा. माऊली मी पाया पडायला नाही आले म्हणे, तुम्हाला 2 शब्द मला बोलायचे. म्हणलं सांगा काय आहे. मग आपल्या पोराला 2 शब्द सांगून समजून जा ना म्हणे. म्हणलं माझं काय ऐकलं ते, कारण मी कोण आहे कळलं, माझ्यावर त्याची श्रद्धा असेल तर माझ्या बोलण्याला अर्थ आहे. आता किती मोठा माणूस आला आणि त्याला जर त्याचं महत्त्व नसेल तर सांगून काय उपयोग आहे का? ऐकणार नाही ना तो. ठीक आहे तुमची इच्छा आहे तर सांग. का कुठे आहे म्हणलं तुमचं मुलं? ते काय पत्रवाळ्या उचलू लागले. अरे पत्रवाळ्या मंडपात उचलते, कीर्तनाच्या मंडपात म्हणजे 100% महाराजाचं ते ऐकणार. आता इथं लोक ऐकत नाही. मिसळायला म्हणलं पुढे येऊन बसा, मोठी जागा ऐकत नाही. पण त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या मुलाने ऐकावं. अध्यात्माचा नियम असा आहे की आधी केले मग सांगितले, अगोदर करा आणि मग सांगा. जर तुम्हीच जर ऐकत नाही तर तुमच्या लेकरांनी ऐकावं अशी अपेक्षा करूच नका. मी सत्य सांगतो तुम्हाला, फार अवघड आहे सगळं जीवन. तर मी म्हणलं ठीक आहे, पत्रवाळ्या उचलते म्हणजे माझा ऐकेल. तुम्ही आई जा. काय भानगड आहे? तर मोठ्या पोराला सारखं म्हणते तुला मारीन, बांध फोडलाय, माझं डोकंच फोडून बांधासाठी रोज भांडायला आहे. काय सांगतोय ते? आई तुम्ही जा म्हणलं बाजूला. मी त्या माणसाला पाठवलंय कारण त्याला बोलून घेतलं. काय भाग्य थोर बघा. तो आल्यावर काय म्हणाला मला, राम राम महाराज. माझ्या मुखातून सहज शब्द गेला, तुला राम म्हणायचा काय अधिकार आहे? ते हादरलं. मला राम म्हणायचा काय अधिकार? असं का म्हणता म्हणे तुम्ही? तुला माहिती आहे का म्हणलं राम कोण आहे ते? प्रभू रामचंद्र कोण आहेत ते? सावत्राईने आज्ञा केली की 14 वर्ष वनवासात जा. सावत्राईचं ऐकून तो वनवासात गेला. तू सख्या आईचं ऐकत नाहीस म्हणलं आणि राम राम म्हणतोस. राम कोणी म्हणावं? राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसुनी पदवी घेईजे, आयसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. अरे राम म्हणता रामासारखं वागणं. मग इहलोकीचा हा देह. देवाने इच्छा व्यक्त केली, प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला, सावत्राईचा ऐकण्यासाठी घेतला. तू सख्याचं ऐकत नाहीस. सावत्र भावासाठी राज्य सोडून गेलं स्वतःच्या हक्काचं, तू सख्या भावाला बांधासाठी भांडतोस, तरी राम म्हणतोस. लक्षात आलं की का बरं अवतार घेतला प्रभू रामचंद्र? तुमच्या आमच्यासारखे काय आम्हाला राम होता येतं का बघू? किमान ज्यांचं नाव राम आहे त्याला तरी राम म्हणून वागता येतं का बघा ना. माझं नाव काय? श्रीराम. असं छाती करून सांगतो श्रीराम. भेटले की आपण राम राम म्हणतो. अहो देहच त्यासाठी दिलाय आपणाला. फक्त याची महती कळत नाही म्हणून गोंधळ उडलाय सगळा. आम्हाला त्याची जाणीवच होईना झाली आहे. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. उद्यापासून करतो नाही. तुला मनुष्य देह मिळाला ना तर तुला कळू लागले की लगेच सुरू करून टाक. उद्यापासून एक क्षणक्षणा नाही का? नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला आयुष्य संपू लागलंय. घडघडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला वाट बघू लागलाय. 10 वाजून 1 मिनिट झाले, 2 मिनिटं झाले, 11व्या मिनिटाला तुला आउट व्हायचं. आउट संपलं. कुणाचीच वाट बघणार नाही तो. म्हणून काय कर, ह्या देहाची महती समजून की माझा देह कशासाठी. प्रभू रामचंद्र जसं सावत्र भावासाठी करू शकतात, किमान तू सख्या भावासाठी तर कर. तुला देह कळला. सख्या आईचं तरी ऐक, वडिलाचं तरी ऐक, तुला देह कळला.
कळेच ना आम्हाला. कीर्तनं प्रवचनं प्रचंड होतात. अभंगाचे अभंग पाठ आहेत कीर्तनकाराला, प्रवचनकाराला, सगळं गाथा पाठ आहे. फक्त एकच अभंग पाठ नाही. कुठला? तुका म्हणे देती घेती, रेट ठरवून चाललेत सगळं. असं एवढं पाहिजे तरच येईल. आधी केले मग सांगितले नसल्यामुळे परिणाम होईना झालाय. होत कसं नाही परिणाम व्हायला पाहिजे ना. अंतःकरणातून सांगून तरी बघ. तुझ्या मनचं काहीच बोलू नको. माझं तर स्पष्ट मस्त आहे. कीर्तनकाराने प्रवचनकाराने डोकंच लावू नये कीर्तन प्रवचना. काय करावं? फक्त हृदय लावावं, मन लावावं, तिकडलं घ्यावं आणि पुढे ढकलावं. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. त्यांनी सांगितलं तेवढं सांगून मुक्त व्हावं आपण. आम्ही डोकी लावतो तिथं असं तसं फलानं बिस्तानं म्हणतो, तिथं गणित बिघडून जातात. एवढं सांगून ठेवलंय ना की आम्हाला डोकं लावायची गरजच नाही. तिथलं घ्यायचं, फक्त तुकोबारायचं घ्यायचं, नाथ महाराजाचं घ्यायचं, माऊलीचं घ्यायचं आणि पुढे ढकलीत राहायचं, सांगत राहायचं. भरपूर झालं. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. देवाची इच्छा म्हणून आपण एक उदाहरण बघितलं की प्रभू रामचंद्र मनुष्य देहाला आले. आपण दुसरं उदाहरण बघू. महादेवाचं आपलं हनुमंतरायाचं बघू. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी तप केला, महारुद्र महादेव पोटी जन्माला आले. वानराचं रूप घेऊन जन्माला आले. काय केलं होय महारुद्राने की जे आम्ही करू शकत नाही? का तो मनुष्य देहच आहे ना. तो पण आपल्यासारखाच बोलणारे होते, उभे राहणारे होते, फक्त वानर स्वरूप होतं. बाकी मनुष्य देहासारखंच वागले ते. मग आम्ही का करू शकत नाही? एक उदाहरण सहज बघू आपण. प्रभू रामचंद्राची तर आयुष्यभर सेवा केलीच केली त्यांनी. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मणाला शक्ती लागली. काय सांगितलं? द्रोणागिरी आणावं लागणार आहे. तिथे गेले औषध आणण्यासाठी. त्यांना द्रोणागिरी कळतच नव्हती, लक्षातच नाही झालं की कोणतं औषध न्यावं. सगळी अडचण झाली. पूर्ण द्रोणागिरीच उचलला आणि आणला. तिथलं औषध पाणी घेतलं. काय केलं हो मग? द्रोणागिरीला परत नेऊन ठेवलं. आता तुम्हाला मजा बघायची आहे का? कीर्तन संपलं तर किती बाटल्या पडलेल्या असतील इथे. ते दिलं, आणलं, पाणी पिलं, भिली फेकून. हनुमंतराने फेकून नाही दिली द्रोणागिरी. काम झालं. काय म्हणतो आपण? रोग सरो वैद्य मरो. आमचं काम झालं. आम्हाला काय करायचं येऊन? आम्ही बाटल्या इथे फेकून देतो पाणी पिल्यानंतर, उचलून नेऊन ठेवत नाही बाजूला. द्रोणागिरी नेऊन ठेवला वापस. आता आमच्याकडे तर काय लोक भाज्या द्यायच्या बंद केलं. पूर्वी भाजी देत होते, तूप द्यायची, दही द्यायची वाटीमध्ये. का आता वाटीच परीत करण्यात माणसं. ती बाई भाजीच देत नाही आता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्हाला दिलेलं परतफेड करायची सवयच नाही. आणलं, औषध पाणी घेतलं, परत नेऊन ठेवला डोंगर ज्या ठिकाणावर त्या ठिकाण. कारण काय? इतरांच्या कामाला येईल म्हणून. ही वस्तुस्थिती. देखे प्राप्तार्थ झाले, जे सर्वथा पावले, तयाही कर्तव्यासे उरले लोकांना लागी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की तुला प्राप्त झालं ना, तर तुला काही करायची गरज नाही. तुला वाटतं ना, चुकीचं आहे. तुला करायची गरज आहे. कुणासाठी? तुझ्यासाठी. जर परिपूर्ण झाला असेल तर लोकांसाठी कर, इतरांसाठी कर. त्याचं नाव आहे हा देह. जनावर तर माणसामध्ये हात खातील, धाटे टाकून निघून जातील, शौच करतील, निघून जातील जनावर. पण तू तसं नको करू, कारण जनावरांमध्ये माणसामध्ये फरक आहे. हा देह वेगळा आहे त्या देहापेक्षा. तुझ्यापेक्षा 10 पट वजनदार जरी असला तो, तर तुझ्या बुद्धीत जी ताकद आहे, तुझ्या मनात जे काही विचार येऊ शकतात ते तिथे नाही येऊ शकत. म्हणून हा देह. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. देवाने इच्छा व्यक्त केली. कृष्ण परमात्मा विष्णूचा अवतार आहे. ते जन्माला आले. काय केलं हो? सगळ्या गोरगरिबांना सोबत घेतलं. आताच आपण ओवी पाहिली. आईला काय दाखवलं? 14 भुवनं दाखवली. आईचा उद्धार झाला की नाही सांगा? अरे बाबा, तू मनुष्य म्हणून आलायस ना, तू 14 भुवनं दाखवू नको. आता आपली अयोध्या खूप सुंदर झाली, ते तर मायबापाला नेऊन दाखवून आण. झालास तू कृष्ण. तिथे दाखवता येतं बघू. ती बी दाखवत नाहीत. पंढरपूरला आता तुमच्या जवळ आहे, तुम्हाला सोपं जातं. आमच्याकडून लोक निघतात ना, बरेच असे आहेत महाभाग की बापांना जर विचारलं कुठे वारीला निघालाच वाटतं बाळा, काय म्हणते ते? टोकलं वाटतं जाताला. बाबा तुम्हाला सवयच लागल्या, बाहेर पडलं की काहीतरी टोकताच तुम्ही. अरे म्हण ना. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभर आदरा मूर्खू जैसा. बाहेर लोकांच्या पाया पडतो तुमच्यामुळे, तुमची कृपा असू द्या, आणि माय बापाला आणि बायका लेकराला नीट बोलत नाही घरामध्ये. असे भरपूर आहेत. तरी हा देह मिळाला त्याला. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. देवाने एवढ्यासाठी केलं की तुम्हा आम्हाला सांगून जाण्यासाठी की मनुष्य देह आल्यानंतर असं कर. कृष्णाला लक्षात आलं गाई चारायला गेल्यानंतर. मुक्या प्राण्यांना एकत्र केलं बरं का भगवंतांनी. सगळ्या गाई सांभाळल्या त्याने. भगवंत निसर्ग असा आहे, तुम्ही दिल्यानंतर तुमचं ठेवून घेतच नाही.
तुम्हाला 100% द्यायला तयार आहे, फक्त देहाची महती कळून त्या पद्धतीने तुम्ही वागावं. आपल्याला मिळालं नाही असं होतच नाही. आम्ही उगं म्हणतो एवढे आम्ही तपसे हे केलं, यात्रा केल्या, वाऱ्या केल्या, एवढं फलानं केलं, एवढ्या पोत्या वाचल्या, आमच्याच वाट्याला का बरं वाईट आलं. देव वाईट ज्याला बसलेलाच नाही. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. अतिशय कृपाळू आहे भगवंत आपला. तुम्हाला द्यायलाच बसलाय पण आम्हाला घेताच येत नाही. आम्ही उगं म्हणतो की आम्ही चांगलं केलं म्हणून. नाही, चांगलं केल्यानंतर चांगलंच होईल. पेड बोये बबुल का आंबुआ कहा से पाय. जर बाबळ पेरली आणि त्याला किती खत पाणी घातलं तर त्याला आंबे नाही येणार. संत कबीर म्हणतात काय, पेड बोये बबुल का, बाबळ पेरली आहे त्याला काटेच येणार आहेत. खत घाल, पाणी घाल, तुला काय करायचं ते कर, काटेच येणार. कारण तू जसं वागलास तसंच तुझ्या वाट्याला केले कर्म झाले त्याची पुढे भोगाले. केलेलंच. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं म्हणतात, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ऋण घेतलेलं फेडल्याशिवाय फिटत नाही. तसं अंधारात जरी चुकीचं केलास तर तुला भोगावं लागणार. ह्या मनुष्य देहाचं तुला महत्त्व कळू दे. समजा आपण बाथरूम बंद केली, बाथरूमला मधून कोंडी लावली आणि हिटर लावलं, वा आता किती तापू द्या पाणी, आता का बिल थोडंच येणार आहे दार बंद करून. अरे तू हिटर दार बंद करून लावलास तरी तुझं मीटर चालणारच आहे तिकडं, ते मीटरचे आकडे पळणारच आहे. तसं चोरून लपून जरी पाप केलास तर तो मीटर चालू आहे त्याच्याकडं. एक कॅमेरा लावला तर माणसाला घाम पडतो, काय बोलून काय बोलू नको म्हणून. भागवताचार्य कोणी असेल त्यांना विचारा, 14 कॅमेरे लागलेत भागवतामध्ये. 14 जन्मल्यापासून बरेपर्यंत 14 कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग होऊन चित्रगुप्ताकडे चाललंय. फेडावं लागणार आहे. चोरून लपून सुद्धा नाही. तू स्वतःला चोरू शकशील पण तू चोरत नाही ना, त्याचे कॅमेरे लई भारी येतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवता येता, काळ वेळ झोपेत सगळं रेकॉर्डिंग चालू आहे. म्हणून ह्या देहाची महती कळू दे. इह लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. देवाने इच्छा व्यक्त केली आहे. आपण भाग्यशाली आहोत की माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून वागता आलं पाहिजे. मुलं बाळ घरदार सगळं चांगलं. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे, अनेकांची स्तुती आमा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा. पांडुरंगाशिवाय दुसरं कोणाची स्तुती करण्याचं कारण नाही. पण असे कार्यक्रम पाहिले एका दिवसाचे वगैरे की असं वाटतं की आईबापाची सेवा करणारी मुलं आहेतच आणि त्यांचं कधीतरी नाव आपण घेतलं पाहिजे, कारण त्याचा आदर्श दुसऱ्याला मिळावा म्हणून. म्हणजे की आता आपण तिथं पाहतोय अशोकराव आहेत, सुभाषराव आहेत, कांताबाई, लताबाई किंवा त्यांचे बांधव आहेत 2 जण, जालिंदर, दिलीप, ह्या सगळ्यांनी मिळूनच कार्यक्रम केला की नाही सांगा बरं. काय झालं ह्या निमित्तानं? पुण्य नावाचा प्रकार काहीतरी तयार होऊ लागला. नाही तर काय झालं, आले असते लोक, गेले असते, पोरांनी मोबाईल लावला असता, गाणी ऐकले असते, उड्या मारल्या असते, इकडे तिकडे निघून गेले असते, घरात चिडचिड झाली असते, काय तर घडत राहिलं असतं. पण त्या ठिकाणी पुण्यकर्म आला. आणि किती दिवसापासून सुरू झालं हे? 1 महिन्यापासून की आम्हाला कार्यक्रम करायचा, आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. काका या बरं का कीर्तनाला, या बरं का कीर्तनाला. तुम्ही घरून निघालात, काय म्हणालात, आम्ही कीर्तनाला चालू, फलाण्या कार्यक्रमासाठी, दादाच्या कार्यक्रमाला चालू, फलाने चालू, हे म्हणत आलो की नाही आपण सांगा. हे वातावरण निर्माण झालं की नाही? झालं का नाही? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खरं म्हणजे मला संयोजकाची तर कौतुक करा वाटतं की माझा एक नियमच आहे, कपाळाला गंध लावा असं मी म्हणत असतो आणि त्यांनी सगळ्याला गंध लावला. आता तुमचा गंध संध्याकाळी मिटेपर्यंत कोणी भेटला जय हरी रामराम म्हटलं, अरे माऊली कुठला गंध लावला, मग तुम्ही सांगणार कीर्तनाला गेलो. दुसरा विषय आपण काहीतरी बोलला असता, तिथे गंध नसता कपाळात. तर आपल्या गंधाकडे बघून 2 मिनिटं कहून आपण कीर्तनावर चर्चा होते. हा सुद्धा भक्तीचा प्रसार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलं की भक्ती करणाऱ्यापेक्षा मला त्याचा प्रचार करणारा जास्त प्रिय म्हणाले. तेने श्यामा मैत्र येत काय से विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा प्रवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अरे माझे भक्त तर मला प्रिय आहेतच आहेत, पण माझ्या भक्ताच्या भक्तीचा प्रसार करणारे जीवापाड आहे. म्हणजे कळत न कळत हा गंध येण्या जाण्याची आपली व्यवस्था, चर्चा, हा भक्तीचा प्रसार आहे. भक्तीचा प्रसार होऊ लागला. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. म्हणून हा देहाची आपल्याला अपेक्षा करायची आहे. 2-3 उदाहरणं पाहिली आपण. कृष्णाचं पाहिलं की त्यांनी जन्माला येऊन काय केलं, प्रभू रामचंद्रांनी काय केलं, 2च उदाहरणं बघितले, जास्त नाही बघितले, तेवढी आपल्या जीवनात उतरलं तर पुरेश आहे. हनुमंतरायाचं बघितलं, म्हणजे जिथली वस्तू तिथे नेऊन ठेवा, उपयोग झाल्यानंतर एवढे आदर्श घेतला तरी हनुमंतरायाचं जीवन आपल्या मार्गी लागलं किंवा मार्गदर्शक बनलं. ज्ञानोबरायाने घेतला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्याने जन्म घेतला. हा इहलोकातला तुमच्या आमच्यासारखा सामान्य अतिशय गरीब घरामध्ये
लोक किती विचित्र आहेत बघा. ज्ञानोबरायांचा देह असो की त्यांचा देह असो, एका देवाचेच अंश आहेत सगळे आपण. कारण माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. वेदरड्या मुखी बोलवला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिबिंब प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलून सांगितलं की त्याचा आणि माझा आत्मा एक आहे. जरी असला तर त्याचा देह वेगळा आहे, माझा देह वेगळा आहे, हे पण कायम ठेवलं. एवढा सुंदर देह मिळाला ज्ञानोबरायला. ह्याच देहातल्या माणसाने, तुमच्या माझ्यासारख्या माणसाने छळलं, त्यांचं खाप्पर फोडलं, काय म्हणतात त्याला, झोळ्या फाडल्या, तरी पण काय दिलं लोकांना? जो जे वांछेल ते लाहो. आता आपण ह्या देहात असंच वागतो का? ज्ञानोबरायासारखं देह मिळाला ना आपल्याला, पण नुसतं तोंड वाकडं करून बघू दे ना आपल्याला, लगेच आपण तो बघून घेईन त्याची. माझ्याकडे कसं बघू लागला किंवा माझ्याकडे कशी बघू लागले. अरे तुझ्याकडे कशी बघू लागली हे तुला कसं दिसलं? तू त्याच्या तोंडाकडे बघितलं म्हणून दिसलं ना, मग तूच बघू नको ना. नाही, आपण ताणूनच बघणार, ताणूनच धरणार. तुम्ही म्हणाल महाराज लईच बारीक बारीक सांगू लागले एवढं बारीक कीर्तनामध्ये. त्याचं कारण आहे, तुमचा रस्ता सिंगल आहे बघा, त्याला बघितला मी. 20 लाखाची गाडी आहे एखाद्याची, मस्त गाडी निघाली, 20 लाखाची गाडी निघाली आणि तिथं कुठेतरी पंक्चर झाले. पंक्चर किती होतं हो? सुई इतकं पंक्चर झालं. आणि त्याच्या पाठीमागून एक रिक्षा येऊ लागला 3 चाकाचा. त्याला पुढे जायला रस्ताच नाही, कारण रस्ता सिंगल आहे. ती गाडी पंक्चर झाली, ती उभी राहिली. ती रिक्षावाला विचारतं त्याला, फडफड फडफड करत आले. त्याला जर भंगारात विकलं ना तर 10,000 रुपये पण येणार नाही. आता भंगार रिक्षा येतो. 20 लाखाची नवी कोर गाडी पुढे पंक्चर झाली. ते विचारतात ड्रायव्हरला, गाडी घ्या ना पुढे, काय झालं तुमच्या गाडीला? त्याने सांगितले आमची गाडी पंक्चर झाली आहे. मग ते काय म्हणते, हटा फिर बाजू को, मुझे जाने दे आगे. 20 लाखाच्या गाडीला म्हणते काढ बाजूला, मला पुढे जाऊ दे. 10,000चं भंगारवालं. 20 लाख का पंक्चर झाली, ते कळलं का? गाडी 20 लाखाची पंक्चर झाली ना तर कुठेतरी गॅरेज तरी पंक्चर काढून द्यायला. पण आमची आयुष्याची गाडी जर पंक्चर झाली ना, त्याला पंक्चर काढायला गॅरेज सुद्धा शिल्लक नाहीत आहेत. ते फक्त एवढेच आहेत कीर्तन प्रवचनातले. म्हणून ह्या गाड्या पंक्चर होऊ नका. बारकं बारकं एवढं पंक्चर, मी फलाना फलाना, मी असं केलं आणि तसं केलं. काय तुझं? नागवेची येई नागवेची जाई, सुखे उत्तराई झालो पायी. अरे नग्न जन्माला आलास, नग्न जाणार आहे, तुझ्यापेक्षा आहे काय घेऊन जायला? कशाचं नाव मी ठेवलंय? कोरोना आत्ता संपलाय, अजून बारीक सारीक चालूच आहे. 1000 कोटीचे मालक मेले, काय काय घेऊन गेले सोबत? बोलू तर शकले का दुसरे कोणाला? एवढा सुंदर देह मिळाला ना तुला. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते. एवढा सुंदर देह मिळालाय, किती मस्त राहिलं पाहिजे. काय काका कसे आहात आपण आज विचारतो का म्हातारा भेटल्यानंतर? काय म्हणतं ते म्हातारा आपणाला? काही खरं नाही, आजकाल पोरं आहे का ना, ते काय लई मोबाईल हे ना लई बिघडून गेलं, कोणी ध्यान देणं आपल्याकडे. काय काय करणार ते, आपलं काही खरं नाही आता. तथास्तु. आजी काय चाललंय तुमचं, बरी आहेत का? मग आपलं काय खरंय, माय पुरी ऐकनात, सुना ऐकनात, काही खरं नाही. तथास्तु. आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे. अभंग आहे असा. तुम्ही मला सेवावे देवे तैसेचे करावे. हे प्रमाण आहे आपलं, की आपण जसं वागणार आहोत तसंच आपलं होणार आहे. देव तुम्हाला त्याच्यासारखं करणार नाही, त्याला तुम्हाला स्वतःला व्हावं लागेल देवासारखं. संत करतील त्यांच्यासारखं, पण देव नाही करणार. देवाने तुम्हाला मनुष्य दिला ना, तुम्हाला बुद्धी कळली पाहिजे. शाळेमध्ये शिकायला पोरं सारखेच असतात. 50 विद्यार्थी असतात एका वर्गामध्ये, 50 60 काय जी असतील ते संख्या. शिकवणारा एकच गुरुजी असतो, विषय तोच असतो, प्रश्नपत्रिका तीच असते, तपासणारे तेच असतात, फक्त लिहिणारे वेगवेगळे असतात. त्याच्यातून एक 100% मिळवतो, दुसरा 90% मिळवतो, तिसरा नापास होतो, चौथा अजून काहीतरी होतो, पाचवा. परीक्षा एकच आहे, प्रश्नपत्रिका एकच आहे, पुस्तक एकच आहे, शिकवणारा एकच आहे, सगळे एकच आहे, पण काहीला जमलं काहीला जमलं नाही.
इहलोकीचा हा देह. सगळे मनुष्यच आहोत तुम्ही, स्त्री आणि पुरुष आम्ही सगळे माणसंच आहोत, पण एखाद्याचा उद्धार तर दुसऱ्याचा होत नाही. पुरता खिचकत पडलं, कारण का काल ह्या देहाचं महत्वच त्याला कळलं नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. 100% सत्य आहे. तुकोबारायाने सांगितलं की क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भो. प्रत्येक क्षणाला विचार कर. ज्ञानोबाराय काय म्हणाले, रिकामा अर्धघडी राहू नको. अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. एक क्षण तर जाऊ दे, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. काय कर, रामकृष्ण हरी म्हण, जे काही सत्य करायचं चांगलं करायचं कर. तुझ्या कार्याचा साक्षीदार तू हो. मी करतोय ते बरोबर आहे कसं तुला वाटू दे. तुझ्या बुद्धीला पटलं की संपलं. आणि तुला जर दाखवण्यासाठी यायचं असेल, मी फलाना केलं बिस्ताना केलं, असा करू शकतो तसा करू शकतो, गणित बिघडलं. देवाने आतापर्यंत कुणाशी तुलना केलेली नाही. रावण आणि ह्याच्यावर पडला, बाणसेवेनं मारल्यानंतर तो सुद्धा प्रभू रामचंद्र पायथ्याला जाऊन उभे राहिले होते माझा भक्त म्हणून. आठवतं ना आपल्याला, भीष्माचार्याच्या पायथ्याला जाऊन कृष्ण परमात्मा उभा राहिले. मग भीष्म हसून म्हणाले, अरे आता तर नको करू ना, माझ्या उशाला ना पायथ्याला का. कृष्णाने स्पष्ट सांगितलं की माझी जागा भक्ताच्या ठिकाणी आहे. अर्थात आपल्याला महती कळावं. दुर्दैवानं काय होतं, हा मनुष्य देह मिळून सुद्धा आपण चुकीच्या मार्गावर का जातो, कारण आपल्यामधला अहंकार बळावतो. मी 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 फलाना. संत कबीराने एका वाक्यात सांगितलं, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही. जोपर्यंत ह्या नाशवंत देहाला तू मी म्हणतोस, तोपर्यंत भक्त देव तुझा होऊच शकत नाही, हरी तुझा होऊ शकत नाही. तुझ्यातला मी निघून गेला की त्याला ये म्हणावंच लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला फक्त सांगायचं राहून गेलं. कुणाला बसता येत नसेल ना, तर ते खुर्चीवर बसा. पाय लांब करायचे पाय लांब करा, आळस द्यायचा आळस द्या, टेकून बसायचं टेकून बसा. सांगितलं माझ्या मनचं मी काही बोलत नाही म्हणून. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आशा येता सर्वनाची माझी. ज्ञानोबारायाने सांगितलं की मन अजिबात मारायचं नाही, अजिबात मारायचं नाही. तुझ्या इंद्रियाला कुठलंही दुःख द्यायचं नाही. पायाला कळ लागले बिलकुल मुंग्या झाडून घे. कमरेला दुखतंय टेकून बस, नाही तर काय होईल, 11:15 बापरे अजून किती चालणार आहे. पहिलं चरून आहे, आता एवढ्या मुंग्या लागल्या, पाटात तास दुखू लागले. जर तुझं लक्ष सगळं तुझ्या अंगातच राहणार आहे, शरीरातच इंद्रियाकडे राहणार आहे, त्याच्यापेक्षा ज्ञानोबाराय काय म्हणाले, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. फक्त तुझं लक्ष इकडे दे, बाकी मला तुझ्या शरीराच्या अवयवाशी काही देणे घेणं नाही. म्हणून मोकळेपणाने आहे का, शांत चित्ताने आपला हसत खेळत. चेहरे असे मस्त हलके फुलके वाटले पाहिजेत. काही चेहरे एवढे गंभीर असतात ना, अजिबात चेहऱ्यावरचं हास्य नाही. जर 2 तासात महाराजाला त्याचा चेहरा बघू वाटत नसेल, तर घरच्याची काय परिस्थिती असेल. विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य. आपण एवढंच पाहूया पहिल्या चरणामध्ये की हा देह देवाला वाटतो. आणि सुदैवानं तुकोबाराय म्हणतात की आम्ही खरोखरच धन्य आहोत, कारण आम्हाला हा देह मिळाला आहे. इहलोकीचा धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही
मिळावा अशी देव लोकांची इच्छा भगवंताकडे आहे, विष्णू भगवंताकडे आहे. आता तो जगद्गुरु काय म्हणाले, धन्य आम्ही जन्मालो. अरे आम्ही धन्य आहोत. कदाचित देव असो, आम्ही ईश्वराकडे मागणी केली असेल की प्रभू आम्हाला मनुष्य लोकांमध्ये पाठव. धन्य, आम्ही धन्य झालो. धन्य आम्ही जन्मालो. जन्माला आलो, नुसतं माणूस म्हणून जन्माला धन्य नाही झालो. कशामुळे झालो? दास विठोबाचे झालो. विठुरायाचे आम्ही दास झालो. दुसऱ्या कोणा देवाचं नाव नाही घेतलं जगद्गुरूंनी, विठुरायाचं नाव घेतलं. विठुरायामध्ये काही गुण इतर भगवंतापेक्षा निश्चितच वेगळे आहेत. म्हणूनच लाखोच्या संख्येने लोक पायीवारीनं पंढरपूरला पांडुरंगाकडे जातात. जगाच्या पाठीवर मला असं वाटतं की असा सोहळा कुठेच नाही. देहू, आळंदी किंवा अन्य ठिकाणून जाणाऱ्या दिंड्याची जर आपण संख्या काढली त्यात असणाऱ्या भक्तांची, तर असा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेच नाही. असा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेच नाही. म्हणून धन्य आम्ही, धन्य आम्ही. आता बघा बरं का गंमत कशी अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला धन्य म्हणत नाहीत. फक्त कुणाला म्हणाले? आम्ही म्हणजे काय हो? तुम्ही आम्ही सगळेच. धन्य मी जन्मा आलो असं नाही म्हणाले. धन्य मी नाही, धन्य आम्ही जन्मा आलो. तुमच्या सहित, आमच्या सहित जे जे लोक हे अभंग ऐकतील, ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा अभंग जाईल, ते सगळेच्या सगळे धन्य आहेत. कारण तो अभंग ऐकू लागले. धन्य आम्ही जन्म. म्हणून असं नाही म्हणायचं काही खरं नाही, आमचं जीवन असं आहे आणि तसं आहे. अरे नाही बाबा, मनुष्य देह फार भाग्यशाली आहेस तू. 18 विश्व दारिद्र्य असणारा सुदामा सुद्धा भाग्यशाली आहे. पिंगळा भाग्यशाली आहे. सजन कसाई भाग्यशाली आहे. आहेतच ते. आजामेळा भाग्यशाली आहे. तू तर आहेसच. वाल्या भाग्यशाली आहे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. फक्त मनुष्य देहामध्ये होऊ शकतो, दुसरीकडे कुठेच नाही, कुठेच नाही. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठोबाचा दास व्हायचं म्हणजे काय? त्याच्याकडे बघून त्याच्यासारखं वागणं म्हणजे दास्यत्व. आई वडील लेकराचा दास होतात बघा, लहानपणी होतात की नाही सांग. बाळ जसं म्हणेल तसं ऐकतात. एखादा वरिष्ठ अधिकारी आहे, तर माझंच उदाहरण सांगतो ना. जालन्याला असताना आमचे पोरं लहान होते. ड्रायव्हर वगैरेचा साहेब, चलो जल्दी आपण को उधर जाना है, चला. आता गाडीत बसायला निघाल की पोरगं पळत यायचं, बाबा बाबा मला तुमच्या पाठीवर बसायचं. अरे बाळा उशीर झाला, मला पाठीवर बसायचं नाही तर ते पाय घासायचे जमिनीवर. मग लगेच मी वाकायचो, बस बाबा पाठीवर, खांद्यावर बस. का? कारण धन्य आहे ना, माझा आनंदच त्याच्यामध्ये आहे ना. लेकराला खुश ठेवण्यामध्ये आनंद आहे, मला वाकणं भाग होतं. मी दासच वगैरे. कारण कोण ऐकत असे शब्द? दुसरा जर एखादी कोणी म्हणलं असं की नाही तुम्ही 10 मिनिटं जरा उशीर आहे, तर मी ऐकलं असतं का? त्याची हिंमतच झाली नसती मला म्हणायची. हिंमत कुणामध्ये आहे? कारे पुंड्या प्रेमे मातलासी. कंसामध्ये प्रेमे आहे. कारे पुंड्या प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे धीट, मागे भिरका विले वीट. युगे झाले 28, अजूनही कारण म्हणसी भयस. त्याला ताकद लागते. म्हणून आम्ही धन्य आहोत, दास विठोबाचे आहोत. आम्ही काय कुणाला घाबरणारे माणसं नाहीये. हो, आपला कुत्र मालकाचा असेल ना, तर मालक सोबत राहू द्या, कुणालाही भुकतो ते कुत्र. आम्ही तर माणसं आहोत. आणि कुणाचे आहोत? विठोबाचे आहोत. 14 भुवनाचा मालक आहे तो. त्याचं दास्यत्व आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. दास्यत्व स्वीकारणं म्हणजे काय? दिंडीत निघाले, कीर्तनाला आले, प्रवचनाला आले, चांगलीच जागा पाहिजे, खुर्चीच पाहिजे. माझं नाव कसं घेतलं नाही, मला जागा कशी दिली नाही, मी एवढा पुढे असताना, एवढा मोठा महाराज असताना किंवा एवढा मोठा कार्यकर्ता असताना माझ्या नावाचा हे पण झालं नाही, जयघोष झाला नाही. लोकांना फार अपेक्षा आहे. कुठेही नाव घ्या. आता तर लांब गेलंय, स्मशानभूमीमध्ये नाव घ्यावं लागतात. हे हजर. मी माझ्या मनचं सांगत नाही. स्मशानभूमी हे मातीला काय विशेषतः हजर आहेत, प्रमुख उपस्थिती आहे. आता काय सांगावं माणसाला? सांगा, कुठं शिकवा आपल्याला? कुठंपर्यंत हे ओझं घेऊन? अहो, डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो. पण मनावरचं ओझं दिसत नाही, त्याला कोणी हाती लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी निर्माण होतो, पण मनस्थितीमुळे जास्त निर्माण होत असतो. म्हणून काय करा? मन चंगा तो कटोती में गंगा. मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा. म्हणून ह्या मनाला शुद्ध करा. ज्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. माझ्या माऊलींच्या छोट्या भगिनी मुक्ताई म्हणतात की ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव दूर नाही, पांडुरंग तुझ्या जवळच आहे, फक्त तुझा भाव शुद्ध कर. सावता महाराज तुमच्या जवळचे आरण भाग. सावता महाराजाकडे भगवंत आले भेटायला. सावता महाराज गेले नाहीत असं वाचायला मिळालं पंढरपूरला, पण साक्षात भगवंत तिथे आले. हा तीच धन्यता आहे माणसाची. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे. आम्हाला आमच्या माणुसकीच कळायला तयार नाही. आपण माणूस म्हणून वागायलाच तयार नाही, बघायलाच तयार नाही. बनशी महाराज कुठे बसले? तिथे बसले. आम्हाला घ्यायला आले बरं का. कोणतं? काष्टी फाटा ना.
मला ते रस्त्याने इतकं बोलत होते, काय माऊली म्हणे, जन्म काय मृत्यू काय, काय घेऊन जायचं, असं असतं तसं असतं. मी माझी बहीण दिंडीला गेली, यात्रेला गेली, मी दिवसातून एकदा फोन करून विचारतो, भावाला विचारतो, काकाला विचारतो, काकूला विचारतो. मी फक्त ऐकत आलो. ते म्हणे तुम्ही काही बोलच ना झाले. अहो चंद्रकांत उद्रवता किर होय, परी ते सामर्थ्य चंद्रिकी आहे, म्हणून वक्तात वक्ता नो हे श्रोते नवीन. अरे श्रोता म्हणजेच वक्ता आहे ना, मी ऐकू लागलो ना तुमचं, बोला. इतकं छान बोलले, मला असं वाटलं की तुम्ही खरं म्हणजे चूक केली मला एवढ्याला कीर्तनाला बोलून, त्यांनाच कीर्तन करायला लावायला पाहिजे. सत्य सांगते, मी स्तुती कोणाची करते, पण इतकं छान बोलले ते. अहो हेच जीवन आहे, धन्य आम्ही जन्मा, याच्यातच खरी धन्यता. की ते म्हणतात माझ्या बहिणीला बोलतो, पाहुण्याला बोलतो, काकाला बोलतो फोन करून, माझा नंबर कळत नाही साहेब, पण मला सगळं पाठ आहे, सगळ्याचे नंबर मी सगळ्याला पोट नंबर लावून बोलतो फोनवर. खूप धन्य वाटलं. ह्याचंच नाव आहे धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाच, विठोबाने हे सांगितलं, ही सगळी लेकरं आहेत. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. कोणी हात धरलाय, कोणी पाय धरलाय, कोणी कमरेवर बसले, कोणी हृदयावर आहे, कोणी डोक्यावर आहे. ही सगळी लेकर बळ आहेत विठोबारायाची. हेच दास्यत्व आहे त्यांचं. त्यांच्याला आता 2 वया मला सांगा वाटतात तुम्हाला की त्यांच्याकडे बघितल्यानंतर. मी त्यांचं कौतुक करण्यासाठी उभा नाही, पण याचं नाव धन्य 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 होणं आहे. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्रातवेळे भोजन ब्राह्मणाचे न करील अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्रातवेळे भजन, भगवंताचे देवाचं भजन करणार नाही, पूजा करणार नाही. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलिया. गुरुचा मान करणार नाही आणि सोयऱ्या धार्याच्या कामाला येणार नाही. मग तया अपाओ थोर आहे, जेने हातीचे सकळ जाये, आणि प्राप्तही निला आहे भोग भोगू. ज्ञानोबा काय म्हणाले, ज्याला पाहुण्याराळ्यामध्ये, मायबापामध्ये, लेकराबाळामध्ये संबंध ठेवता येत नाही, त्यांची सेवा करता येत नाही, त्यांना मदत करता येत नाही, त्याचं आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजावं. त्याला आहे ते पण खाता पिता येणार नाही. मग काय शुगर होईल, BP होईल. टोपल्यावर प्रेम ठेवा साखरच्या माणसाला किती तळलेलं, ते लगेच बघितल्यावर म्हणतं ते विषयापेक्षा बेकार वाटतं त्याला, अरे नको बाबा मला. तो धन्य आहे, तो भाग्यशाली आहे. काही समोर ठेवलं शुद्ध शाकाहारी की माणसाला खाता आलं पाहिजे, अंतरुणावर पडल्यावर झोप लागली पाहिजे, बस संपलं जीवन. झोपाच येत नाहीत लोकांना, गोळ्या खाव्या लागतात, इंजेक्शन घ्याव्या लागतात, हे जमत नाही, ते जमत नाही, हे तिखट झालं, हे गोड झालं, फलांना झालं, म्हणजे पचवायची ताकदच नाही ना. ह्या शरीराचा सगळा सत्यानाश करून टाकला माणसानेच. रेशन कार्डावरचं सगळं धान्य उचलून घेतलं आणि दुकानदाराकडे गेला. आता धान्य दुकानदार काय म्हणतो, उचललं संपला तुझा कोटा. एवढं खाल्लं, साखर तेल मीठ मिरची एवढं खाल्लं की ईश्वरानं त्याचा कोटा संपवून टाकला. आता खाताच येत नाही त्याला, तेलकट खाता येत नाही. मी कोणाला टीका नाही करत बरं का, आमचं कुठतं चुकलेलं असतं म्हणून त्याला भोगावं लागतं. आमची धन्यता कुठतं निघून गेलेली असते. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची. त्या देहाची धन्यता कुठे आहे? आई वडिलाला आई वडील म्हणणं, आई बाप्पा प्रेमाने बोलणं, बहिणीला बोलणं. जर ज्ञानोबारायाच्या बहिणीनं सांगावं, 14 भुवनाच्या मालकाला महाविष्णूचा अवतार आहेत, की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि जर ताटी उघडली नसती तर तुला काय कळतं, मला सगळं कळतं. सख्या बहिणीला लोक नीट बोलत नाहीत, बहिणी भावाला नीट बोलत नाहीत. मी प्रशासनात 28 वर्ष नोकरी केली. मी तुम्हाला सत्य सांगतो, डेप्युटी कलेक्टरपासून ॲडिशनल कमिशनरपर्यंत जे महसूलचे प्रकरण येतात ना, बांधाचे, पाणी सोडण्याचे, झाडाच्या फांद्याचे, जेवढे प्रकरण शासनाकडे आमच्याकडे चालले त्या 28-30 वर्षाच्या नोकरीमध्ये, मी अगदी माऊलीला साक्षी ठेवून सांगतो तुम्हाला, 50% जास्त प्रकरणं घरातली आहेत. हो, सख्या बहीण भावाचे, मायबापाचे, लेकराचे 50%. 20-20 वर्ष भांडणं चालू आहेत. तलाठी, नंतर मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, कलेक्टर, त्याच्यानंतर आम्ही, आमच्यानंतर शासन, तिथून हायकोर्ट आणि तिथून सुप्रीम कोर्ट. पण सोडितच नाही. काय 2 गुंठे, अर्धा गुंठा, 1 गुंठा फांदी, पाण्याचा हिस्सा, एवढा गोंधळ आहे, सगळा एवढा गोंधळ आहे. आणि हो काही धन्य धन्य आम्ही जन्मालो. आमची धन्यता आहे का याच्यामध्ये? कळावं ना की सगळं टाकून देऊन जाणार आहे. एका ताटात जेवलात ना भाऊ भाऊ म्हणून, बहीण म्हणून. मग ज्ञानोबा पण म्हणू शकले असते ना बहिणीला, तुला काय कळतं म्हणून, तू माझ्याहून छोटी आहेस, तुला काय अक्कल आहे काय, मी 14 भुवनाचा मालक आहे. नाही ना, ऐकलं ना हो बहिणीचं, दार उघडलं ना झोपडीचं. कदाचित आपल्या झोपडीचं दार उघडेल बहिणीचं ऐकून बघितलं तर. हा बेटा, हा दादा, सांग काय फलाना काय बिस्तर, प्रेमाने करून बघा. जीवन त्याच्यासाठी आहे. कधी कुणाला झटका बसेल आणि कधी कुठे निघून जाईल. कीर्तन करता करता सुद्धा माणसं मरू शकतात. बाकीच्या ठिकाणी मरतात. दिंडीत बघा लाईनला उभ्या दर्शनात, तिथं पण मरतात. 10 वर्षात 5 वर्ष कधी तर मेलं का नाही कोणतरी, सांगा बरं. काय माहिती आहे आपणाला? आपणाला ते माहीतच नाही गणित. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथं मनुष्याचे काय आहे? काय आपलं सगळं टाकून देऊन जायचं आहे, रिकाम्या हाताने जायचं आहे, रिकाम्या हाताने सगळं संपणार आहे आपल्याला. म्हणून माणसाने हा विचार करावा की माझी धन्यता कुठे आहे. मस्त हसून खेळून एखादा माणूस भेटला की आमच्या मुखातून काय जातं,
म्हातारा माणूस काय बाबा लई तब्येत उतरली तुमची, ते अजून खचून जातं. असं म्हण ना काका फार छान दिसता हो. ते म्हणा नाही काही म्हणतोस मला तर फार आजार आहे. अरे मी तुम्हाला सत्य सांगतो फार छान दिसता तुम्ही. 5% आजार कमी होईल बघा त्याचं. सुंदर आहे जीवन, मस्त गोड बोलून चाललं पाहिजे. धन्यामी जन्माल, काही कोणी द्यायला बसलेलं नाही आपल्याला. आपण उठतो कोणाचं दुःख सांगायला जातो, तुम्हाला सांगून का असं झालं, काय चाललंय आजी, नाही मा आमची पोरगी अशी वागली, पोरगं पळून गेलं, पोरीनं तसं केलं, फलानं केलं. ती बाई ऐकते आणि बाजूला गेली की भांडवल करते. तुम्हाला माहिती आहे का गंमत, त्या बाईच्या घरात असं चाललंय म्हणून तुझं ऐकून घेऊन भांडवल करते. सांगायला जाऊच नको, त्यालाच नाही. तुझ्या जीवनाची धन्यता कुठे आहे, दुःख त्याला सांग. अहो देवा धर्माला सुद्धा दुःख सांगू नका. पै याते विरक्त पुरुष त्यजिती का जैसे विष, निराशा तया दुःख धाविले नावडे. ज्ञानोबारायाने सांगितलं की विरक्त पुरुषाला निराशाने दुःख धावलेलं आवडत नाही. ज्ञानोबारायाकडे यायचं, तुकोबारायाकडे यायचं आणि देवा माझं असं करण फलानं कर. अरे कुणाला सांगायला चाललास. आंब्याच्या बागेमध्ये जायचं, अंगुराच्या बागेमध्ये जायचं. अंगुराच्या बागेत जाऊन काय मागायचं, त्याला लिंब आहेत कधी बरं आम्हाला म्हणायचं लिंब. अरे बाग अंगुराची आहे ना, बाग आंब्याचे आंबे माग ना, अंगूर माग ना. ही ज्ञानोबाराची बाग सुखाची बाग आहे, दुःख नका सांगायला जाऊ. सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. सुख सांगू बस, देवाने चांगलं ठेवलंय. फक्त आठवण करून बघा सत्य का सत्य. ज्याचं वय 20 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे, मी तुम्हाला सांगतो बा आपण भयंकर सुखी आहोत सगळेजण. 30 40 50 जे काही वय असेल आपलं, फक्त आठवण करून बघा तुमच्या वयाचे, तुमच्या बरोबरीचे किंवा तुमच्यापेक्षा लहान असणारे, फक्त तुमच्या ओळखीतले किती लोक मेले हो, मेले का नाही. 20 वर्ष जरी तुमचं वय असेल ना, फक्त आठवण करून बघ, फक्त तुझ्या ओळखीतले तू वाचलास की नाही. ही धन्यता नाही का हो. तरी माणसाला कळत नाही. अरे लय धन्य आहेस, तुझं काय तर पुण्य म्हणून तू जगलास. बाकी तुझ्या बरोबरचे मेले ना, अपघात होता, अपघातामध्ये 4 मरतात आणि तू वाचतोस ना, तुझं पुण्य आहे ना. आमच्या लक्षातच येत नाही ते. आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढं केलं, आम्हाला देव वाचवणार झाला, अपघात काय झाला. अरे मरणार होतास, तुला अपघातातून वाचवलं ना. किंवा तुला गाडी सापडली नाही, तू जाऊ शकला नाहीस लग्नाला, तिकडे अपघात झाला, देवाने तुला इथंच अडवलं ना. म्हणजे आम्हाला आजार यावा, अपघात व्हावा, त्याच्यातून वाचलं की मग म्हणायचं देवा धन्य झालो बाबा, तुझी कृपा आहे. अरे तुला अपघातच होऊ दिला नसेल, तुला कळतच नसेल, त्या संकटातून वाचवलं नसेल कशावरून. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारा वया. मागे पुढे आहे ना सांभाळायला, त्याचे शब्द खोटे कशा असू शकतात, असूच शकत नाही. एवढा दृढ विश्वास. मी तर कीर्तनात गेले की पहिलं वाक्य बोलत असतो, तर तुम्हाला सर्वजण आनंदाने आला तर तिथे तुम्हाला देव मान्य असल्याशिवाय आलात नाही. पण माझं पहिलं वाक्य असतं की ज्याला 100% देव आहे हे मान्य आहे, त्यानेच माझ्या कीर्तनात बसा. आणि ज्याला 1% जरी शंका असेल देव आहे का नाही, तर त्यांनी कृपया करायला जा. तुम्हाला जिथं जायचं तिथं. कारण विश्वास नसेल त्याला सांगून तरी काय करायचं. आहे म्हणजे आहेच. देव माझा 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 कशाला म्हटलेला आहे संतांनी. आहेच तो, मागे पुढे उभार आहे म्हणजे आहे. ही धन्यता कशामध्ये आहे, ती विश्वासार्हता ठेवण्यामध्ये पण आहे. बायको नवरा लग्न करण्याच्या अगोदर 50 वेळा बघ पोरीला काय येतं काय येत नाही. तुला जर धन्य म्हणून जीवन जगायचं आहे, संसार सुखाने जगायचं आहे, तर पोराला काय येतं काय 50 प्रश्न विचार. पण एकदा स्वीकारलास, कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे. एकदा स्वीकारल्यानंतर तुला हे येत नाही, तो असीन तो तसा अजिबात म्हणू नका. अजिबात स्वीकारला संपला विषय. एक उदाहरण सांगतो, तिसऱ्या चरणाकडे जातो. म्हणजे धन्यता कुठे आहे आमच्या जीवनाची बघा, संसाराची धन्यता कुठे आहे. परभणीला मी ॲडिशनल कलेक्टर असताना एका हिंदी भाषिकाचा परिचय झाला. त्याला वाटलं की बा अधिकारी पण आहे आणि कीर्तन प्रवचन करतो, माऊली तुमची धूळ आमच्या घराला लागू द्या. तुम्ही म्हणले धूळ लागू द्या म्हणून म्हणले नाही का सकाळी. इथून येतो मी, मला बाथरूमला जायचंय, इथंच घर आहे आपलं, मला बाथरूमला जायचंय. म्हणजे बाथरूम करा पण आमच्या घरी करा, धूळ लागेल त्या निमित्तानं. हे प्रेम बघा ना, हे प्रेमच आहे ना ते. म्हणजे इतका आवड असावी माणसाला धन्यता याच्यामध्ये. मी तुमचं कौतुक करत नाही, पण तुमच्या मुखातून सहज घडलंय आणि सहज बाहेर पडत नसतंय. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हकारून पुसावं लागत नाही, त्याच्यात असतंच ते, तेव्हाच ते बाहेर पडतं. अंतरीचं बाहेर कधी पडतं की हृदयात असेल तर पडतं. त्याप्रमाणे त्यांनी घरी नेलं. मी माझी बायको तिथं घरी गेलो. सासून सून स्वयंपाक करतात. मोठ्या घरामध्ये कसं असतं, स्वयंपाक रूम मधून जावं लागतं, सगळं उघड उघड दिसतं तिथे, दारं फिरून नसतात स्वयंपाक रूमला. जेवण वगैरे झालं, खूप छान स्वयंपाक झाला. मी बाहेर निघतोच, मला आई तुमच्या हाताला खूप चव आहे. तर ती काय म्हणायची मला, अहो माऊली मी नाही केला स्वयंपाक म्हणे, आमच्या पुरीनं केला. बघा धन्यता संसार तिकडे. धन्य आम्ही जन्मा. म्हणलं मी नाही स्वयंपाक केला, आमच्या पुरीनं केला. पुरी म्हणजे पोर. म्हणलं तुम्हाला मुलगी नाही म्हणलं नाही, आमची सून नाही का, ती पोरगीच आहे माझी. धन्य. आई काय म्हणते, सासू
पोरगी माझी त्या पूरला पण अहो ताई तुम्ही खूप स्वयंपाक छान ते म्हणे नाही माऊली मी नाही स्वयंपाक केला म्हणजे आमची आई सांगते असं कर तसं कर आई सांगितल्याप्रमाणे मी करते मला त्यातलं काही कळत नाही हे सगळं आईचंच आहे. झाला का नाही संसार धन्य. आता तो नवरा म्हणणार आहे ज्याने आम्हाला घरलं तो काय म्हणला अहो सर तुम्हाला खरं सांगू का ह्या दोघीच्या हातालाच चव आहे असं नव्हे ह्या दोघीच्या जिभेला पण चव आहे. म्हणजे का ही आई म्हणते ती लेक म्हणते ह्या दोघीच्या जिभेला पण चव आहे. जर आमच्या जिभेला चव आली तर संसारामध्ये आम्ही धन्य झालोच म्हणून समजायचं. हेच आयुष्याचं साधन आहे आपलं हेच आयुष्याचं साधन आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काही ठिकाणी या आहे काही ठिकाणी या नाही असो. आयुष्याच्या या साधने हे जे आयुष्य तुम्हाला मिळाले ना हे एक साधन आहे. आणि आता तुम्ही काय करा सच्चिदानंद पदवी घ्या. सच्चिदानंद सदैव आनंदी असणारा सत. आता सुख शब्द नाही बघा आता काय आलाय सच्चिदानंद. धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगाचे दास झालो. का पांडुरंगाचे दास झालो कारण पांडुरंग हा समचरणी उभा आहे कमरेवर हात देऊन. हात असेच बघा भगवंताचे असे. आमचे हात कसे असतात दे दे आण आण ओढ तसे नाही भगवंताने असं करून उभं राहिलं. आपले पाय इकडं पळ तिकडं पळ ह्याला लात घरीन फलानं करीन. पांडुरंगाचे पाय समचरणी आहेत असे उभे आहेत एकदम समचरणी उभा आहे बरोबर आहे ना. म्हणून त्याचे दास झालो. दास होणं म्हणजे गुलामगिरी नव्हे स्वतःहून स्वीकारणं. मी तुमचं काम करते जसं लेकराचं आपण दास्यत्व स्वीकारतो म्हणजे काय स्वतःहून स्वीकारलेलं असतं. ज्ञानदास माऊली तुम्ही सांगाल ते ऐकणार नाही. निवृत्तीदास ज्ञानोबा आपल्या भावाचा दास म्हणतात निवृत्तीदास. तसं आपण दास्यत्व स्वीकारलं म्हणून काय झालं आता आपण आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आम्हाला जे साधने आयुष्यामध्ये मिळालेलं आहे त्याच्यातून आम्ही आनंदी होणार आहोत. काय साधन मिळालं हो. आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील हो साहेब तुमचं म्हणणं खरं आहे माऊली पण आमच्याकडनं ट्रॅक्टर नाही ना गाडी नाही घोडं नाही 2 चक्कर जमीन नाही 5 चक्कर त्यांच्यासारखी नाही आम्हाला कुठला आनंद मिळणार आहे. गाडी घोडं शेत बाडी घर दार याला साधन नाही मिळाले जगद्गुरु. आयुष्याच्या या साधने साधन म्हणजे काय नख शिकांत 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन हे साधन आहे. याच्याने तू सच्चित आनंद पदवी घेऊ शकतोस. सजन कसाया विको लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. मास विकायचं काम आलं होतं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जे काम आलं त्याला तर मी काय करू भगवंत तू दिलं मला पण हे सुद्धा मी प्रामाणिकपणे करेन. महानंदा वेशा सोनी पतिव्रता जो पुरुष नेमिला तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. महानंदा तर वेशा होती तरी भगवंताने तिच्यावर कृपा केली. पिंगळा तिच्यावर कृपा केली. आजामुळाने आयुष्यभर पाप केली नको तेवढा वाईट वागला तर त्याचाही उद्धार करून टाकला. का केला कारण त्याला बाकीच्या तुझ्या साधनाशी देणं घेणे तुझे मुख्य साधन आहे. मुख नावाचा जो प्रकार आहे तो सगळं माझ्याबद्दलच गातोय ना माझंच नाव घेतोय ना पण आम्हाला तेवढंच जमत नाही. हे साधन आहे कोणतं मुख हे साधन आहे. 10 इंद्रिय जे आपण म्हणालो कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 त्याच्यातले प्रत्येक हे साधन आहे. कीर्तनामध्ये आल्यानंतर आपण काय म्हणतो राम राम जय हरी ज्ञानोबा तुकाराम एकनाथ भावनदास बरोबर आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे सुंदर सुंदर जय काय राधे कृष्ण सीताराम सीताराम जानकी राम. आता समजा हेच मुख आपलं आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद हे साधनच आहे की नाही सांगा. नाव काय असतं एखाद्याचं श्रीराम दुसऱ्याचं नाव असतं नारायण श्याम राधिका सीता. आता हे मुख बघा साधन आमचं काय म्हणतं ते राम्या होय ते नारे आत्ताच भेटला होता नार्या. हो काही साधन आमच्या मुखाचं. मी माझ्या मनचं नाही सांगत ते संसारात जे घडते ते सांगतो. हे सत्य की नाही सांगा बरं. अरे ह्या साधना कर ना. त्या कोरोनामध्ये अंतुनावर पडलेला जर एखादा म्हणला असताना डॉक्टर साहेब लिहून दाखवला असता कारण बोलताच येत नव्हतं कोरोनात लोकांना. लिहून डॉक्टर साहेब 10 कोटी घ्या 10 मिनिटं बोलायची ताकद द्या देऊ शकला असता. डॉक्टर पण मेले ना हो कोरोनामध्ये. देऊ शकला असता 10 कोटी घेऊन 10 मिनिटं दिलं ना तुला मुख भगवंताने. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंताच्या त्याची आता देई जो अवधान
तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. हे मुख दिलं ना तुला बोलायला, ह्यासाठी दिलं का? नाऱ्या म्हणाला आणि राम्या म्हणायला दिलं का? सीते म्हणाला राधे म्हणायला दिलं का? ते काळी कांत बुटका कान असलं म्हणायला दिलं का तोंड तुला? नाही. हो तो का नारायण का? अरे वा छान. तो श्रीराम का भेटला होता ना, आई वडिलाला आनंद वाटेल ना ऐकल्यानंतर, कारण त्यांचा बाळकृष्ण आहे ना तो. तू बोल ना चांगलं त्याच्याबद्दल. आम्हाला हेच करता येत नाही. पुन्हा म्हणतो देवाने आमचं का वाटोळं केलं. अरे तो वाटोळा करायला बसलाच नाही, पेरलं ते होणार आहे बाबा. त्याला तुम्ही कसलाही खोडसाळपणा केलेला चालतो, पण त्याच्यावर प्रेम ठेवून केलेला चालतो, त्याचा दास होऊन केलेला चालतो. तुम्हाला इथं गंमतच झाली. गंमत नाही, खरं हेच आहे. आता तुम्ही शेती ग्रामीण भागातले आहात, ही आई शेतातून येऊ लागले, डोक्यावर जळणाचा भारक चांगला आवडे परी काय की जण जोडे पुसेले आयसे. अरे मलाही खोडे केलेला चालतो, प्रश्न विचारलेला चालतो, अध्यात्म काय करू वाटेल ते करावं माझ्या भक्तांनी, पण माझ्याशी करावं. लक्षात आलं? आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे हात बांध फोडण्यासाठी नाही दिले, भावाचे डोके फोडण्यासाठी नाही दिले, संबंधाला प्रसंगाला तर भावाचा हात धरण्यासाठी दिले, डोक्यावरून हात फिरवण्यासाठी दिले, मदत करण्यासाठी दिलेले. तुम्हाला जे मोठ्या मोठ्या जनावराला करतात ते हत्तीचे पाय तुमच्यापेक्षा जाड आहेत, मोठमोठे एवढे जाड आहेत, प्रचंड शक्तिशाली आहेत, झाड उपटून फेकू शकतात. पण आमचे हात जे करू शकतील ते त्याचे हात नाही करू शकत, आमचे पाय जे करू शकतील ते त्याचे पाय नाही करू शकत, आमच्या मुखातून शब्द नाही, आमच्या 10 पट तोंड मोठा असेल तरी ते राम नाही म्हणू शकत. लक्षात आलं का? आयुष्याच्या या साधने, या साधनाकडून खूप सुंदर करून घ्या, खूप सुंदर करून घ्या. वाकड्या तोंडाने बोलायचं ना, भगवंताला चालतं. दुश्मनी करायचे त्याच्याशी करा. केली ना भक्ताने, हे काळ्या तोंडाच्या म्हणलं की नाही? म्हणलं केला का नाही? त्यांचा उद्धार त्यांनी मदत केली का नाही? भगवंतांनी सांगा बरं. भलतिया जाती जन्मावे, भजावे का विरोधावे, भक्त का वैर्या व्हावे माझी याची. काय म्हणतात कृष्ण परमात्मा? अरे कुठे जन्माला आहे, स्त्री हो पुरुष हो, तुला काय व्हायचं ते हो. भजन करायचंय माझं कर, विरोध करायचाय मला विरोध कर. ही वस्तुस्थिती आहे बरं का भगवंताची. आपण काय करतो माहिती काय? कीर्तनामध्ये ह्याच्यात त्याच्यात पर्यास करून टाकतो अभंगाचा, कीर्तनाचा. त्याच्यानं लोक सुधारायला अवघड जाते. पुतना राक्षसीच मारली. लोकांचं काय म्हणणं असतं, असा कृष्णानं मारला पण रक्त वडून काढला, अशी लांब पडली, तुकडे तुकडे करावं लागले आणि मग जाळावं लागलं. असं नाहीये, अजिबात असं नाही. मग कसं आहे? तुवा सनकादिकाचे निमाने, सायुजी सौरसुधीरला पुतणे, जे विषयाचे निस्तन पाने मारू आले. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरमध्ये की विष पाजवायला आली तुला, विष, पण तुला विष नाही दिसलं. तुला काय दिसलं? आई दिसली. आई दूध पिलास तिचं. ती काय म्हणते? कृष्णा सोड, कृष्णा सोड. काय करू शकली असती होती? कुणाला आवाज देऊ शकली असती? बलशाली कोण होता हो तिच्या नजरेमध्ये? कंस. कंस, अगदी बरोबर. कंसाला हाक मारली अशी नाही, कंसा धाव मार याला, नाही हाक मारली. कुणाला हाक मारली? हाके सरीसी मारून उडे, उभा स्तंभ फोडे, आयसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. त्याला हाक मारली, कृष्णा सोड. ऐकलं कृष्णाने सांगितलं, हो सोडेन माते. तुझं दूध पिलंय, 84 लक्ष योनीतून सोडतो तुला. 84 लक्ष योनीतून सोडलं. आणि कुठे नेलं? तुवा सनकादिकाचे निमाने, सनकादिकाच्या बरोबरला नेऊन सोडलं. सनकादिकाच्या ज्यांनी त्या देवाच्या भक्ताला शाप दिला होता जय विजयला, एवढ्या मोठ्या ठिकाणी नेऊन बसवलं, कारण दूध पिलं तिचं म्हणून. का हाक मारली काय? आणि मरणी जया जे आठवे, तो तेच गती ते पावे, म्हणून सदा समरावे माते चितवा. मृत्यू समयी ज्याला ज्याची आठवण होईल त्याचा तो पुढचा जन्म असणार आहे. म्हणून सदैव रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी. फलानं पोते आणले का, शेतातलं फलानं झालं का, बिस्तानं झालं का, नका पळू बाबा. हे आयुष्याचं साधन नव्हे. हे 20 वर्षाखालची घटना आहे. गावात गेलो, सहज विचारलं तर घरच्यांनी सांगितलं, बा त्या फलान तुझ्या मित्राचे वडील आहेत ना, ते खूप आजारी आहेत आणि तुझी आठवण काढतात नेहमी नेहमी. मी गेलो त्यांच्याकडे. 20 वर्षाखालची घटना सांगतो गावामध्ये. मला वाटलं की बा लहानाचे मोठं झाला मित्र आहे, बाबा तेव्हा तरुण होते त्याचे. मी सहज भेटायला गेलो त्यांना, पायथ्याला जाऊन बसलो. कोणतरी सांगितलं त्यांना घरातल्या लेकरांनी, अरे विजू काका आले, विजू काका आले. विजयकुमार आला का? हो. ते म्हातारा लांब पडलं होतं अंतुरणावर. मी पायथ्याला जाऊन बसलो. असं उठू लागलं. म्हणलं बाबा झोपा झोपा. अरे आता काय झोप सगळी मोडून टाकली तुझ्या मित्रानं, म्हणजे त्यांच्या पोरानं, तुझ्या दोस्तानं माझी सगळी झोप मोडून टाकली. आता काय खरंय? म्हणलं का बरं, काय झालं बाबा? आता बाकीचं सांगू नको, मला बोलायला दाप लागू लागले. तुझ्या त्याचं नाव घेतलं, मी नाव बदलून सांगतो. श्याम्या. तुझ्या नाव बदललं कारण ओळखी पटून येत म्हणून. तुझ्या श्याम्याला सांग दोस्ताला, ते 2 एकर माझ्या नजरेसमोर घे म्हणा, म्हणजे माझा जीव सुखानं जाईल. कळलं तुम्हाला? अरे हे साधन त्याच्यासाठी नाहीये बाबा. आयुष्याच्या या साधने
अरे भजन म्हण, मला ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकू घाल, माऊली हरिपाठ म्हणा, हो मला हनुमान चालीसा ऐकवा, हे म्हण ना तू तिथं अंतरुणावर पडल्यावर. तर तिथं सुद्धा माणसाची चढावड असते, तिथं घ्यायची. मरेपर्यंत माणसाला मी मरतो असं वाटतच नाही. अजून मला हे करायचं आहे, मला फलानं करायचं आहे, बिस्तानं करायचं आहे. म्हणून त्याने सांगितलं की तुझ्या ह्या साधनाला काय कर, माझ्याकडं चालव. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय माझं कारणे तैसे करी. तुझ्या हाताला पायाला माझ्याकडे चालायची ताकद दे. परभणीला मी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतो. एक निवेदन आमच्याकडे आलं होतं. सोबत असणारे आपल्याला उभं वाटतं बरं का, सगळे आमच्या सोबत आहेत म्हणून. लय गंमत आहे, सोबत नसतात हे. उगं हे जे एवढंच म्हणायला सोबत राहतात, तीन बाजूला लगेच म्हणतात जर दिलं म्हणून केलं आपण, आपल्याला काय देणं घेणं आहे. आता खोलात जात नाही, कारण तुम्ही सगळे पांढऱ्या कपड्यावरची माणसं दिसालेत बाबा, त्याच्यामुळे बोलायला भीती वाटते जरा. असं जे काय असेल ते असेल. ते काय म्हणला मध्ये येऊन, साहेब तुम्ही निवेदन घ्यायला बाहेर या. अरे या मध्ये नाही म्हणजे आमच्या जे नेते आहेत ना त्यांना पायऱ्या चढता येत नाही. म्हटलं काय झालं, आले गंमत आहे किस्सा साहेब, नंतर सांगतो. खुश होऊन सांगू लागलं ते, नंतर सांगतो. आलंय त्या नेत्यासोबत निवेदन द्यायला आणि म्हणते काय नंतर सांगतो तुम्हाला. ते निवेदन दिलं, निघून गेलं, पुढे सोडलं, पुन्हा आलं वापस. ते म्हटलं ठीक आहे राहू दे, आता मला माझं काम करते. अहो ऐकून तर घ्या साहेब. म्हटलं काय, किंवा आमचा जो नेता आहे ना ह्याचा पाय मोडला, त्याच्या अगोदर कसं होतं, कोणी दिसलं कधी काय म्हणायचं, घाललात त्याला. साधन आयुष्याच्या या साधने काय घाललात त्याला, अशी लात घालेन तसं करेन. आणि कुत्रं होतं मला दारामध्ये, आणि ते घरात चालतं कुत्र्याला घातली लात, मग उठणं झाले म्हणून. त्या कुत्र्यानं कॉक कॉक केलं, चावायला गेलं, हे पडलं, पाय मोडला, मध्ये लोखंड घालावं लागलं. आणि त्याला चढताच इनावर पायऱ्या. काय केलं आयुष्याच्या ह्या साधनानं कळलं तुम्हाला. नका पाय उचरू, नका हात उगवू, तुला असा हानीनं तसा करेन फलाना करेन, काही नाही बाबा. त्या अंतरुणावर पडल्यावर चौघांनी उचलावंच लागतं आपल्याला. आपला हात उचलायची ताकद आपल्यामध्ये नसतेच. जालन्याला राहत होतो आम्ही एका ठिकाणी भाड्याने. तो शेजारचा माणूस इकडून तिकडून यायचं. मला काय म्हणता, साहेब तुम्हाला म्हणून सांगू लागलो, ह्या 2 पोरापैकी एकाला सुद्धा मी माझ्या मातीला येऊ देणार नाही, एकाला पण माझ्या मातीला येऊ देणार नाही. कोण म्हणायचा, म्हणजे ह्यानं मेल्यावर ह्याच्या मातीला येऊ देत नाही. बघा ताकद त्याची, मेल्यावर मातीला येऊ देणार नाही. तुम्हाला साक्षी ठेवून सांगतो, मला साक्षी ठेवतो की ही मेल्यानंतर त्या पोराला मातीला येऊ देणार नाही. अरे कुठेपर्यंत मी म्हणून वडावं, सगळं नाशवंत आहे. आयुष्याची साधनं खूप सुंदर आहेत. हे हाताला जे करता येईल ना ते मोठ्या मोठ्या हाताला नाही करता येणार. इतकं सुंदर या बुद्धीला जे करता येईल ना ते त्यांना करता येणार नाही. एवढं चांगलं आपल्याला दिलंय. जर तुम्हाला असं वाटतं असेल की मला काही दिलं नाही, जन्मांध आहे त्याला जाऊन भेटून बघा. त्याला मनात लाखो रुपये देत होतो, काय मला डोळे पाहिजेत, मला लाखो रुपये नको. दिले तुला डोळ्याने बघायला छान. मग मिची डोळा देखिला, ही कानी मीची ऐकला, मनी मी भावीला वाणीला वाचा. ज्ञानोबा म्हणतात की तुझ्या डोळ्यानं कानानं मनानं फक्त माझ्याकडे बघ. माझ्या तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू फक्त माझ्याकडे बघ, मी तुझा होणार आहे. होणार आहे म्हणजे होणार आहे. आणि त्याला एकदा धरल्यानंतर बाकीचं करायची गरजच पडत नाही. हो, वरिष्ठातला वरिष्ठ अधिकारी जर तुमचा मित्र झाला असेल तर खालच्या लोकांना पाय पडायची गरज आहे का तुमच्या कामासाठी. झाला ना वरिष्ठाची मित्र, त्याच्या बाजूला बसले की संपलं ना. आमचा मित्र आहे ना माऊली, आमचे मित्र आहेत ना कृष्ण भगवान. ये मन काळण फिळ आमच्या काय कामाचे आहेत, आमच्याकडे येतील का ते, येऊ शकत नाही. त्यांना माहिती आहे ना आमच्या गळ्यामध्ये पट्टा आहे ह्यांचा. कळी काळनो कुण्या घातला पट्टा, ते म्हणाले माझा पट्टा घातला ना, मी त्याला धरलं ना, त्याच्या केसाला धक्का लागू शकत नाही. तुम्हाला असं कसं, एक छोटंसं उदाहरण सांगून 4थ्या चरणाकडे जातो मी. आता इथं काही गेट दिसलं नाही मला, पण शक्यतो असे गेट असतात बघ घराच्या बाहेर, दार बंद केल्यानंतर लेखोंडाच गेट. आपलं लेकरू 2 वर्षाचं काय तर खात जातं, कुठे ते गेटपाशी जातं, चॉकलेट खातं, पोळी खातं, काय तर गोड खातं. बाहेरून कुत्रे येते, त्या कुत्र्याला मध्ये येताच येत नाही घरामध्ये. येता येतं का गेट लावलेलं आहे. गाय येते, म्हैस येते, ते पोरगं बघतं, त्या पोरगी जे काय असेल ते 2 वर्षाचं, त्या कुत्र्याकडे त्या गायकडे बघून करून रडायला सुरू करतं. आईमध्ये काय झालं सोन्या, काय झालं बाळ्या, आई बाजूला उभी राहते, आईकडे बघत बी नाही. त्याला एवढं कळतं की आई बाजूला उभी राहिली. आई जरी उभी राहील तर गायमध्ये येईल का, हो कुत्रं येईल का, नसती तरी बी येणार नव्हतं, काही नव्हतं. आणि हे घाबरून रडत होतं. आता हे काय करते माहिती आहे का, खात खात खाली वागतं, उगा असं उचलतं, माती खडा आला तर आला, हाताला नाहीतर नाही आला. काय करता कुत्र्याला गायला असं करतं, उजरतं की नाही हात मारायला. कुठून आलं हो याला बळ, कुठून आलं बळ, आपुलिया बळे नाही मी बोलत. त्याला कळून चुकलं की सखा माझा उभा आहे माझ्या बाजूला, माझ्या आईची जी ताकद आहे ती सगळी माझी ताकद आहे, हे त्याला विश्वास आहे. त्या लेकराला बरं का 2 वर्षाच्या. मग एवढा विश्वास ठेवा ना त्या भगवंतावर, त्याची जी ताकद आहे ते माझी आहे, एवढं प्रेम करा ना त्याच्यावर. त्यासाठी ही साधनं दिली ना. आईवडिलाच्या निमित्तानं पुण्यतिथी करा, काय तुम्हाला जे करताय करा, जिवंतपणे जेवढं करताय तेवढं करा. मेल्यावर सुद्धा भरपूर करता येऊ शकतं ना आम्हाला, आम्ही करीतच नाही ना. मी तुम्हाला बाकीचं नाही सांगत, पण पेपरमध्ये वाचला असेल, व्हिडिओवर पाहिला असेल, ह्या 2 महिन्याखाली घटना.
कुणी काय जिल्ह्यातले असणार, आपण अजून शोध नाही घ्यायचा आपल्याला. काय फिरत होता व्हिडिओ, काय बातमी फिरत होती? अमेरिकेतून आलं नाही मातीला वडिलाच्या, दहाव्याला थांबलं नाही. सरपंचाला सांगितलं काय खर्च येईल ते करून टाका, त्याची माती करा, धावा करा, मला सांगा तेवढे पैसे मी तुम्हाला पाठवून देतो. खरंय का कुठेही? कुणाचं आहे उगच आपण ताणून धरलं ओढून की माझं आहे फलाना. अरे कोणी ना कोणाचे एका देवाविना या जगात कोणीच कोणाचं नाही. साधं उदाहरण म्हणून घेतो तर हे माऊली ह्यांच्या पायाला ठेस लागली. उदाहरण घेऊन माऊली तुमचं एकरूप झाले, एकरूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्या पायाला ठेस लागली, रक्त निघालं भरपूर. बायको काय म्हणेल, अहो खूप लागलं हो तुमच्या बोटाला, फार लागलं. हळद घालतील लेकी पोरं जे कोणी असेल, बाबा खूप लागलं, सकाळी उठल्यावर दवाखान्यात जायचं आहे, पट्टी वगैरे बांधली, झोपली, खाल्ले पिले, सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं बरं का. जेवण केले, सगळे झोपी गेली. सगळी झोपली की नाही सांगा बरं? जागी कोण आहे आता? फक्त ते एकटे आहेत, कारण त्यांची जखम दुखू लागली. कळलं का तुम्हाला काय मला सांगायचं ते? सगळे फुंकर घालतील, औषध घेतील, गोळ्या देतील, सगळं करतील, डारडूर झोपी जातील. ज्याला लागलंय त्यालाच भोगावं लागेल. म्हणून शेना महाराज म्हणाले, कोणी ना कोणाचे एका देवावेन मना नारायण सद्बुद्धीने. या जगात कोणीच नाही. तुझं पुण्यकर्म फक्त तुझ्यासोबत येणार आहे. माझी आई फार गीता वाचायची, ज्ञानेश्वरी वाचायची, बाबा महिन्याचे वारी करायचे होते. अरे तू काय सांग ना, तू काय सांग? त्यांच्यासोबत आहे, तू केलं तिकडे जाईल. मग तू काय बघ ना. आपणाला माझ्या आईला पोहता येतं, बापाला पोहता येतं, पोरांना पोहता येतं, पुरींना पोहता येतं, आला पूर. आता कळलं ना? तुला हातपाय हलवता आले पाहिजेत. आयुष्याच्या या साधने नुसते बोटं करू नये ते फलानं माझं आहे, दिसताना माझं आहे. कोणीच कोणाचं नाही. कोणी ना कोणाचे एका देवन. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही. पण काय करायचंय? जे करायचं ते आम्हाला आमच्या पद्धतीने करायचं, आणि त्याचं नाव आहे आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ह्या साधनाच्या माध्यमातूनच आपण आनंदाची पदवी घेऊ शकतो. जे काही भांडवल आम्हाला जमा करायचं आहे, सात्विक भांडवल, चांगलं भांडवल, ते 100% आम्ही करू शकतो. म्हणून सुख असो दुःख असो, पाहुण्या वेळात आपण जाता आला पाहिजे. सुखाचा कार्यक्रम असो, दुःखाचा कार्यक्रम असो, लग्नाला लोक बोलवतात आपल्याला, बेशक आपण सांगतो नाही ह्या दिवशी ना 4 तारखेला ना का लय जवळचं लग्न आहे आमच्या गावाकडं, ते तपासायला येत नाही म्हणून. ह्याचं लग्न नसतं काय, ह्याला भाचा नसतो ना भाची नसतं, उगं म्हणतं भाच्याचं लग्न आहे म्हणून. काहीच नसतं, नुसतं खोटं बोलत असतं ते. आपल्या कार्यक्रमात दुसऱ्याने यावं आणि आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊ नये का सांगा बरं? आपल्याला प्रेमाने करता आला, विठोबाचा दास होता आला पाहिजे, प्रेमानं भक्ती करता आला पाहिजे, या साधनाचा वापर करता आला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो. गेल्या वर्षी दिंडीमध्ये आमच्यासोबत एक, म्हणजे प्रेमाने करा बरं का, जे करते हा साधना खूप प्रेमाने करा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. दिंडीमध्ये एक व्यक्ती आली. मी दरवर्षी दिंडीमध्ये 4-2 लोक नवीन नेत असतो, आणि त्यातल्या त्यात मोठ्या पदावरचे वगैरे, की त्यांना पण कळावं की काय दिंडीमध्ये पाहिजे काय आनंद आहे, सगळ्याला सोबत काय आनंद असतो. सत्यचिता आनंद, आणि पूर्णतः आनंद कुठे आहे? दिंडीमध्ये आहे. ते आले, मला वाटतं आम्ही फलटणच्या थोडं पुढे गेलो होतो, वेळापूरच्या जवळ गेलो होतो, तिथं आले होते ते. मोबाईल तिकडून त्याला खायला खायचं आहे आट ना, इकडे ना, ते म्हणलं इकडे ना 3 लाख लोक तर आहेत मिळे दिंडी में, ह्या पे 3 लाख लोक आहे बोलले दिंडी में, 3 लाख. मी फटकन त्याच्या हातावर आणलं, ते मोबाईल खाली पडला. ते घाबरलं, सर का बरं मारलं, माझं काय चुकलं? म्हणलं 3 लाख आहे. तुला कोणी सांगितलं 3 लोक आहेत? 20 लाख आहेत म्हणलं मी. मग तू जरा घाबरल्यासारखं झालं. नाही 20 लाख असं वाटत नाहीत म्हणे दिंडीमध्ये. आयुष्याच्या या साधने म्हणजे ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं कौतुक करावं. का आई म्हणते लेकराला, एवढंसं लेकरू असतं, माझा ना कृष्ण आहे, माझी ना सीता आहे, माझी ना राधा आहे, माझा राम आहे. तो राम असतो का? पण प्रेम बघा ना, इतकं प्रेम असतं की त्याला ते राम फिल्म जगातल्या सगळ्यापेक्षा भारी माझं लेकरू म्हणजे माझं लेकरू. तरी एरिजिया पराविया रंभे उनी बरविया, काय कराविया बाळके तेने. जगातल्या सगळ्या सुंदर स्त्रिया आणून उभ्या केल्या, आणि त्याच्यामध्ये काळी बिंद्री बुटकी फुटकी फाटक्या कपड्यावरची एक बाई उभी केली, आणि तिच्या लेकराला विचारलं की या सगळ्या स्त्रियामध्ये तुला कोण प्रिय आहे? ज्ञानोबा काय सांगतात? एरिजिया पराविया रंभे उनी बरविया, काय कराविया बाळके तेने. त्या लेकराला काय करायचं? रंभेपेक्षा सुंदर आहेत, 50 तोळे सोनं आहे. तो म्हणते माझी आई माझ्या आईसारखीच, तिला तोडच नाही, अमृतासारखं आई सारखीच. एवढं प्रेम असावं बघा ज्ञानोबारायावर, तुकोबारायावर, नाथ महाराजावर, आपल्या आईवडिलावर एवढं प्रेम असावं. जे आता तुम्ही हे करताय, प्रेमाचाच भाग आहे तुमचे मनपूर्वक आभार. मी काय सांगत होतो, ते मोबाईल त्याच्या हातातून पडला आणि तुम्हाला विचारतो की काय चुकलं साहेब माझ्या याच्यामध्ये. मी म्हणलं योगायोगानं तुझ्या पोराचं लग्न गेल्या वर्षी झालंय. हो झालं म्हणे. किती लोक आले ते म्हणले लग्नाला? एक 5-6 हजार तरी आले असतील. मी खरं सांग बरं, आता दिंडीत आल्यास खरं बोलू. नाही साहेब 1000-1500 तर असतील. आता पोराचं लग्न म्हणल्यास म्हणावंच लागेल ना 5000. म्हणलं तुझ्या पोराच्या लग्नामध्ये 1500चे 5000 होतात, मग माझ्या ज्ञानोबाराच्या दिंडीमध्ये 10 लाखाचे 20 लाख होत नाहीत का? हवेत ना हो, म्हणावं ना आपण. हो आमच्या दिंडीमध्ये 20 लाख आहेत, आमचा पांडुरंग असा आहे. का आनंदानं कौतुक करू नये? ज्याचं नाव आहे या साधनाचा उपयोग केला आम्ही.
ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर तुम्हाला मस्त बोलता आलं पाहिजे, आनंदाने आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे. मग कसा आनंद मिळत नाही बघू बरं. मिळेल, आम्ही करतच नाही. पंढरपूरला जात आहे, फोन येतो तर काय म्हणते, नाही इकडे जरा बाहेर निघालोय, बाहेर गावाला चालू. अरे पंढरपूरला म्हण ना, म्हणत नाही पंढरपूरला आळंदीला चालू म्हणून, जरा बाहेर पुण्याकडे आलोय, पंढरपूर आळंदी म्हण ना, देहू म्हण ना. लक्षात आलं का? याचं नाव आहे या आयुष्याच्या साधनाचा सदुपयोग करणं. आणि ज्याला सदुपयोग करता येत नाही त्यानं किमान दुरुपयोग तरी करू नये. मुखातून बोलून द्यायचं, पेटवून द्यायचं, सुरिक होण्याच्या आधी सुरिकी मोडून टाकायच्या, तिच्यासोबत कशाला केला आणि इसली बेकार आहे, ते फार बेकार आहे, काही तोंडातून वाईट बोलू नका. ज्याचं चांगलं होतं त्याला होऊ द्या. देता आला आशीर्वाद दे, देता नाही आला तर आपशाप पण देऊ नको, खोडसाळपण पण करू नको. कारण एका हाताने करावं, दुसऱ्या हाताने भोगावं, हा निसर्गाचा नियम आहे. आता आपण चौथ्या चरणा करायचं. कामने पावट
बाते जानो पावटणे करू स्वर्गाची निशाणी तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. स्वर्ग आहे ना आमच्या पायाखाली आणू, पायाखाली स्वर्गावर पाय देऊ आम्ही. स्वर्ग आपण पाहिला नाही आणि ज्यांनी पाहिला त्याला अनुभवानं सांगता येणार नाही, कारण वरून खाली येता येणार नाही. नचिकेतची गोष्ट वेगळी होती. स्वर्ग म्हणजे सुखाचा अंतिम टोक असं म्हणलं तरी चालेल. सगळ्या सुखाला आम्ही पायाखाली घेऊ, त्याच्याही पुढे जाऊ आम्ही, आनंदाने राहू. का बरं असं म्हटलं असेल तुकोबार आहे? कारण त्यांना माहिती आहे की स्वर्गातलं सुख सुद्धा नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावरे. त्यांना खात्री आहे 100% की ह्या लोकातला व्यवहार चुकीचा आहे, नाशवंत आहे, 100% जाणार आहे आणि याच्यात मोहात अडकण्याचं कारण नाही. म्हणून स्वर्गातलं सुख जरी असेल तर कधीतरी संपणार आहे. नहुष राजाचं संपलंच होतं ना, त्याला पुन्हा येऊन खाली पडावंच लागेल जमिनीवर. तसं त्याच्यावर पाय ठेवून आम्ही उभं राहू. कोण म्हणाला व जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांच्या अभंगात असं म्हणतात बघा इकडे, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देस. मला धन नको, संपत्ती नको ना. आपल्याला जर कोणी मागितलं असतं आपण काय मागितलं असतं? काय काय मागितलं असं सांगा. देव खरं जर प्रसन्न झाला, आपण न मागता किती मागतो देवाकडे. पांडुरंग दिसू लागला ना आपल्याला, आपलं सुरू होतं देवा पुरीचं लगीन होते, पोराला नोकरी लागू दे, असं होऊ दे, फलान तसं होऊ दे. अजून जर संधी मिळाली तर आपण लगेच कोणाचं आठवतं आपल्याला, तो लई माजलाय, त्याला जरा ठोक भर देवा, त्याला शिक्षा दे बरं, फलाण्याचं असं कर बरं. इथपर्यंत सुद्धा मागायला आपण कमी करत नाही. म्हणजे आपली यादी संपतच नाही.
जगद्गुरूला बऱ्याच अडचणी होत्या, आर्थिक अडचणी वगैरे, पण काय म्हणाले जगद्गुरू? न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. ज्यांना संपत्ती नकोय, धन नकोय, फक्त चांगल्याचा सहवास आहे, ते काय म्हणणार नाहीत? काही पण म्हणतील ना, स्वर्गाला पायाखाली तुडून म्हणतीलच की. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची सुखा निशाणी. पण एक वैशिष्ट्य असं आहे ह्या अभंगाचं की तुकोबराय स्वतःच्या पुरतं बोलत नाहीत बरं का, आम्हा सगळ्याला सोबत धरून बोलतात. धन्य आम्ही जन्मालो, म्हणजे आम्ही पावटणी करू, तुम्ही आम्ही सुद्धा सगळे स्वर्गाला पायाखाली घालू. मग चला, जर स्वर्गाला पायाखाली घालायचं असेल तर आपणाला नाशिवंत बाबीतून बाहेर पडावं लागेल, कळावं लागेल आपल्याला की आपल्याला एक दिवशी मृत्यू आहे, 100% सोडून जायचं आहे. ते कैलासवासी झाले, त्यांच्या लेकरांनी फार चांगलं केलं. आणि असं सांगितलं जातं अध्यात्मामध्ये, आपण इथं जे चांगलं करतो ते त्यांना पोहोचवतं, वाईट केलं तेही तिथं पोहोचतं. मग तया कुळा शेखा आणि कुळघातका येर येरा नरका जाणे आधी. ज्ञानोबरायने पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं, खाली तुम्ही आम्ही जे करू ना, चांगलं केलं तर त्यांचं चांगलं आहे, तुम्ही जर वाईट केलं तर त्यांना खाली यावं लागतं, नरकात यावं लागतं पुन्हा परत. आई बोलला, आता तुम्ही चांगलं करताय, तुमचं कुटुंब, दादांचं कुटुंब चांगलं करतं, मग ते अशोकराव आहेत, सुभाषराव आहेत, कांताबाई आहेत, लताबाई आहेत, सगळं कुटुंब, त्यांचे बंधू आहेत, सगळेजण मिळून करते, चांगली गोष्ट आहे. कारण त्यांनी सांगितलं तरी स्वर्गीय काय करीती, स्वर्गात काहीच करू शकत नाही, त्यांना तिथून ढकललं जातं खाली जर आपल्याकडून पाप घडलं तर. म्हणून पुण्यकर्म करावं ही अपेक्षा याच्या पाठीमागे आहे. जगद्गुरू असं म्हणतात, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाला पायाखाली आण. सहज आठवलं म्हणून सांगतोय, 4-5 वर्षाखालची घटना आहे. आमच्या ऑफिसमध्ये बैठक होती 10 वाजता आणि आटी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी 9:30पर्यंतच पोहोचले वाटतं. तुम्हाला संदेश मला मिळाला नाही, म्हणजे बाया बघण्यात आला नाही. बैठक थोडा अर्धा-पाऊण तास अगोदर घेण्यात आली. 9ची 9:30ला सुरू झाली, 10ला सुरू व्हायची, 9ला ठेवण्यात आली, ती 9:30ला सुरू झाली. गुरुवार होता, एकादशी होती. रस्त्यात एक ज्ञानोबारायचं मंदिर होतं, म्हणून मी गाडी उभी केली, दर्शनाला गेलो. 5 मिनिटं तिथे थांबलो. पुजारी म्हणला की एवढी आरती करून जाणं, आरती होऊ लागले. त्याच्यात 5-10 मिनिटं गेले, मला जायला 10 वाजले. बैठक अर्धा तास अगोदर सुरू झाली होती. जे वरिष्ठ अधिकारी आहेत, आता मी पदाचा पण उल्लेख करत नाही, विभागीय स्तरावर वरिष्ठ अधिकारी म्हणजे आपल्या लक्षात आला असेल, जिल्हा स्तरावरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे लक्षात आहे, एवढ्या मोठ्या लोकांची बैठक चालू होती. मी मध्ये गेलो तर आमचे साहेब मला काय म्हटले, काय माऊली कुठे गेलते, उशीर कस काय तुम्हाला? माऊलीच म्हणायचे ते. तर मी म्हणलं, गुरुवार आहे ना, मंदिरात गेले. आता हा एवढं पुण्य करून का स्वर्गाला जायचं का तुम्हाला? मी म्हणलं, मी काय पापी आहे का स्वर्गाला जायला? मी काय तेवढा पापी आहे का मला स्वर्गाला जायला? त्यांना खटकलं ते, स्वर्गाला जायला पापी. ते फैल हातातले ठेवण्यासाठी हात जोरात पटला, माऊली आता सांगायचं स्वर्गाला पापी कसं काय म्हणले तुम्ही, पाप केलेला म्हणून स्वर्गाला पटवून दाखवा म्हणे. मग बाकी सगळे वरिष्ठ अधिकारी पण फायली ठेवल्या. हो सर म्हणे, सांगा पटवून दाखवा स्वर्गाला पापी कसं काय म्हटलं. आली की नाही महाराज अडचण? आता बोललं तर खरं करून दाखवावं लागतं, अडचण होते. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. सांगितलं त्यांना, काही पटलं नाही. कारण थोडं मला सांगता आलं पाहिजे ना स्पष्ट करून. तुकोबाराच्या अभंगाचा अर्थ मला कुठे एवढा स्पष्ट करून सांगता आला नाही. सांगता मी म्हणलं, सर खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे पापी लोकांचं काम आहे. ज्ञानोबा आहे, नवे अध्यात्म म्हणाले, तुकोबा ह्या अभंगात म्हणाले की आम्ही पायाखाली स्वर्ग घालतो. मग पायाखाली स्वर्ग घालणं म्हणजे काय, त्याचं काही महत्त्व थोडंच आहे आमच्यासाठी. पाप नाही तर काय, ते जर आमच्या काही कामाचं नाही तसं, म्हणून आम्ही पायाखाली घातलं. त्याला पटलं नाही त्यांना. मज येता पै सुबठा द्विविधा गाया आव्हांटा स्वर्ग नरकुया वाटा चोरांचिया. मी काय म्हणालो तो, मी पापी आहे का, मी काय चोर आहे का स्वर्गाला जायला? मला एक शब्द विसरून गेला होता. मी पापी आहे का, मी काय चोर आहे का? चोर स्वर्गाला जातात का, पापी जातात का? त्यांनी मुद्दा धरून ठेवला. मी ज्ञानोबाराचं प्रमाण सांगितलं. मज येता पै सुबठा द्विविधा गाया आव्हांटा स्वर्ग नरकुया वाटा चोरांचिया. चोर लोकांचं काम आहे स्वर्गाला जाणं, पापी लोकांचं काम आहे स्वर्गाला जाण्याचं. माझे भक्त स्वर्गाला कशाला जातील? कारण स्वर्गातले पुन्हा मृत्यू लोकांमध्ये येतात ना. पुण्याची पाऊटी सरे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की मृत्यू लोकाला वापस. जैसे वेश्या भोगिवेचे दार नाही ते पुणतेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो. एखाद्या वाईट व्यवसाय करणारी स्त्री असेल, तिच्याकडे कधीपर्यंत जाऊ शकतो माणूस? जोपर्यंत ह्या माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत. पैसा संपला की तिचं दार बंद होतं. ज्ञानोबाराने सांगितलं ज्ञानेश्वरी. तसं पुण्य संपलं की पुन्हा माघारी यावं लागतं, खाली मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं.
फक्त. मग पापाच्या आणि चोराच्या वाटा नाही तर काय, पैसे घ्यायचं संपवायचं दुकानदाराकडे उधारीवर कधीपर्यंत देईल, तुमचं डिपॉझिट जोपर्यंत त्याच्याकडे आहे तोपर्यंत. डिपॉझिट संपलं की तुम्हाला बी देणार नाही, तुमच्या नावावर बी देणार नाही. तुम्हाला आधी पैसे आणून ठेवून मग घेऊन जा. तुम्ही किती मोठे असा व्यवहाराला बसलाय तो तसं व्यवहार आहे तिथे, म्हणून म्हटलंय. म्हणलं त्यांना थोडं थोडं पटू लागलं की हे खरं आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गाई जे, पापात्मके पापे नरका जाई जे, माते जे ने पावी जे ते शुद्ध पुण्य. अरे पुण्य करून स्वर्गाला यायचं आणि पाप करून नरकाला जायचं. माझ्याकडे आल्यानंतर पुण्य आणि पापाचा विषय संपला. म्हणून तयाचे काही चिंतूनही आपुले ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये सांगतात, पाप पुण्य मला एकदा धरलास की तुझं पाप आणि पुण्य सगळं माझं आहे. माझं लेकरून माझ्या काकेत बसलास ना, पदर ओढ नाकात बोड, काय तुला करायचं ते कर, तू माझं आहेस ना, मी स्वीकारलं तुला, मी स्वीकारलं तुला. त्यांनी स्वीकारावं म्हणून स्वर्ग आमच्या पायाखाली घालू आम्ही म्हणतात तुकोबार आहे. आणि वस्तुस्थिती आहे की स्वर्गाला, मग तुम्ही म्हणाल की स्वर्गाला जायचं ना, तर कुठे जायचं. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगून मग सांगतो स्वर्गाची मग त्याने दुसरं कोणीकडे जायचं आम्हाला. भगवंत फक्त 2च लोकाला शिक्षा देतो, फक्त 2च. एक त्याच्या भक्ताला त्रास दिला की सोडित नाही, म्हणजे सोडत नाही. तुम्ही आईला त्रास द्या ना, काहीच म्हणणार नाही ती, पण तिच्या लेकराला छेडून बघा तुम्ही. अब माणसाचा तर सोडा, कुत्री बघा ना, ते तितक्या लांब लेकरू असतं पिल्लू तिचं, आणि तुम्ही त्या पिल्याच्या जवळून जाल की तिथून भोकत येते, हा कॉ 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 करतो अंगावर आल्यासारखी ती. आपण काहीच करत, फक्त तिच्या पिल्याच्या जवळ जातो. खरे का खोटे. तसं त्याच्या लेकराला त्या भक्ताला त्रास दिला की तो हाणल्याशिवाय सोडत नाही. आणि दुसरं, त्याच्या नावावर खाल्लं की हाणलं म्हणून समजायचं, त्याच्या नावावर काहीच खायचं नाही. सुदाम्यानं काय खालतो, 4 चेने, 4 चेने. सुदामा काय खातोस, नाही थंडीनं दात वाजतायत, तथा असतो. आयुष्यभर दात वाजले हो गरिबीनं, मग त्याच्या नावावरचं नाही खायचं आणि त्याच्या भक्ताला त्रास नाही द्यायचा. एवढं केलं की संपलं. मग कुठे जातो माणूस, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे. व्यवहारच करायचं नाही त्याच्या नावावर कुठलाच. मग पावटणी स्वर्गाची कशी होणार आहे, मग आम्ही कुठे जाणार आहोत. मग तुकोबारे कुठे गेले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आहोत, आम्ही स्वर्गवासी नाही आहे. आम्ही कुठले आहोत, आम्ही वैकुंठवासी आहोत. सेना सांगून या जातो वैकुंठासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास. 9 दिवस अगोदर सेना महाराज सांगून गेले. कुठे गेले, वैकुंठाला गेले. हे भगवंत, आता तुम्ही वैकुंठाला जायला रस्ता तर मिळाला पाहिजे ना आपल्याला, कसं जाणार होता आपण, तो न्यायला येतो. मी तुम्हाला काय म्हटलं, माऊली बनशी महाराज, तुम्ही वेळेवर सुरू करा, मी लोकांसाठी कीर्तन करीत नाही. तुम्हाला तर थोडंसं खटकलं ते, म्हटलं नंतर सांगतो. मी खरंच लोकांसाठी कीर्तन करत नाही, कारण त्यांचे शब्द आहेत, नामदेव कीर्तन करेन पुढे नाचे पांडुरंग. जर नामदेव महाराजाच्या कीर्तनात तुम्हाला नाचायचं, माझ्या कीर्तनात नाही का तुम्ही, आणि जर माझ्या कीर्तनात तुम्हाला यायचं नसेल, तुमचे शब्द जर खोटे असतील, तर मी कीर्तनच करणार नाही. त्यांनी सांगितलं ना स्वतः, तो मी वैकुंठी नसे, त्यांनी सांगितलं, माऊलीने सांगितलं, तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबई नसे, वरी योग्यांची मानसे उमरडून जाय, परी तयापासी पांडवा हरपला मी घेऊन सावा, जेत नामघू शुभरवा करीती माझा. अरे अर्जुना, मी वैकुंठात नाही, योग्याच्या ठिकाणी सापडणार नाही, पण माझं भजन जिथं चालय तिथे आहे. नसे मी वैकुंठीचे ठाई, नसे मी योग्यांचे हृदय, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. समर्थ रामदासांचा अभंग आहे हा. काय म्हणतात, माझे भक्त जिथं गाऊ लागले तिथं मी आहे म्हणजे आहे. नावडे वैकुंठ नावडे भूषण, नावडे आसन व्यसन काही, कीर्तन गजरी नाचतो श्रीहरी, म्हणी तसे सोयरी चोखियाची. चोखोबाऱ्यांच्या बायकोनं सांगितलं, पत्नीनं सांगितलं की जिथं माझं कीर्तन प्रवचन चालेल तिथे आहे का, कारण भक्ताचा हात धरायला आलो मी. आपण त्याचा हात धरणं आणि त्यांना आपला हात धरण्याच्यात फार मोठा फरक आहे बरं का. ह्या आयुष्याच्या साधनाचा जर सदुपयोग केला ना, तर तो आपला हात धरतो, आणि त्याने हात धरला की सुटतच नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि समारोपाकडे जातो. एका बापाने आपल्या लेकराला घेतलं, मुलीला घेतलं आणि बाजारात घेतले. त्या पुरीनं मला हे पाहिजे खायला, जिलेबी पाहिजे, फलानं पाहिजे, फुगे पाहिजेत, बाहुल्या, एवढं घेतलं. हे दोन्ही हात खिसे सगळे भरून गेले आणि असे घर चरून चालली. पुढे नदीला पूर होता, त्या पुरीनं बापाचा हात धरला होता. पुराला बघितली, थोडं पुरामध्ये गेल्यानंतर ती म्हणे, बाबा थांबा, काय हे मला बाहुली वगैरे काही नको, हातातलं सोडून दिलं. आणि काय म्हणाली बापाला, बापा तुम्ही माझा हात धरा. तर बाप हसून म्हणाले, बाळा तू धरला ना माझा हात. नाही बाप्पा तुम्ही धरा. अरे तू धरला काय मी धरला काय, एकच आहे ना. ती मुलगी म्हणते, नाही बाबा मी तुमचा हात धरला ना, माझ्या नाकात तोंडात पाणी झालं तर मी घाबरून तुमचा हात सोडू शकते, पण तुम्ही जर माझा हात धरला तर तुमच्या नाकात तोंडात पाणी गेलं तर तुम्ही माझा हात सोडणार नाही.
कळलं? म्हणून कुणी हात धरावा? त्यांनी हात धरावा आपला, भगवंतानी आपला हात धरावा. धरतो का होतो हात आपला? चालवेसी हाती धरून, या बघा की नाही, हाताला धरून तो चालवतो आणि त्याने यावं आम्हाला वैकुंठाचा मार्ग दाखवा. दुसरं कोणी दाखवू शकत नाही, तर संतांनी दाखवा किंवा त्यांनी दाखवावा. आणि ही अपेक्षा या अभंगाच्या पाठीमागं आहे. विठोबा रुखुमा